नमस्कार मित्रांनो, मी योगेश SMC ICT बेस्ट ट्रेडर. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. दिसताना ती हॅमर सारखी दिसत आहे, इन्व्हर्ट हॅमर सारखी दिसत आहे, पण ही कोणती कॅन्डलस्टिक पॅटर्न नाहीये, तर ही एक इन्स्टिट्यूटची फुटप्रिंट आहे. जेव्हा स्मार्ट मनी, सेंट्रल बँक, हेज फंड मार्केटमध्ये एंटर करतात आणि स्वतःच्या ऑर्डर फिल करतात एका सिंगल कॅन्डलमध्ये, तेव्हा ती प्राइस काय करते, आफ्टर मॅनिप्युलेशन डिस्ट्रीब्युशन फेजकडे मूव्ह करते आणि तेव्हा त्या कॅन्डलमध्ये तयार होतो एक मोठा वीक, ज्याला म्हटलं तर शॅडो. आणि त्या शॅडोमध्ये लोअर टाइम फ्रेममध्ये आपण जर बघितलं तर फ्रॅक्टल खूप सारे FVG असतात आणि त्याच एरियाला म्हटलं तर एक रिजेक्शन ब्लॉक किंवा रिजेक्शन कॅन्डल. आता ही रिजेक्शन कॅन्डल कशी असते, हिला ब्लॉक का म्हटलं जातं, हिच्यामध्ये ऑर्डर्स कशा असतात, हिची प्लॉटिंग कशी करायची आहे, स्ट्रक्चरमध्ये ही कुठे असली पाहिजे, त्यानंतर आपल्याला एंट्री कुठून करायची आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये शिकूया. तर या व्हिडिओचं जे टायटल आहे ते काय आहे, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. जर तुम्ही कुठे रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक हा शब्द जर ऐकला असेल ना, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि यापेक्षा डीपमध्ये तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. त्यामुळे फ्रेंड्स, या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित पहा, पूर्ण लक्ष देऊन, प्लस याच्या नोट्स सुद्धा तुम्ही लिहू शकतात. सो फ्रेंड्स, आपण रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक बद्दल समजून घेऊ. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं, सपोज स्ट्रक्चर या पद्धतीने अप ट्रेंड मध्ये, ठीक आहे, स्ट्रक्चर अप ट्रेंडचा असेल किंवा डाऊन ट्रेंडचा असेल. आपण दोन ऑर्डर ब्लॉक पाहिले, एक होता बुलिश आणि एक होता बेरिश ऑर्डर ब्लॉक. ओके, आपल्याकडे दोन स्ट्रक्चर आहे आणि दोन्ही स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसत आहे की प्राइसने काय केलेलं आहे, ओल्ड जो हाय पॉइंट होता त्या ओल्ड हायला ब्रेक केलं. प्रिव्हियस हाय पॉइंट ब्रेक झाला, एक बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर फॉर्म झालं आणि इकडे प्रिव्हियस लो पॉइंट ब्रेक झाला, एक बेरिश ब्रेकआउट स्ट्रक्चर फॉर्म झालं. दोन्ही स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे एका ठिकाणी प्राइस काय करते, हाय पॉइंटला ब्रेक करते आणि एका ठिकाणी प्राइस काय करते, लो पॉइंटला ब्रेक करते. प्रिव्हियस हाय पॉइंट इथे ब्रेक आहे आणि प्रिव्हियस लो पॉइंट इथे ब्रेक आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर इकडे बुलिश आहे आणि इकडे बेरिश आहे. जर मार्केट बुलिश ऑर्डर ब्लॉक तयार करत असेल तर आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा आहे आणि बाईंगच्या प्लॅनसाठी आपण काय पाहतो, सर्वात पहिल्यांदा एक आयडियम जो आपल्याला इथे भेटला. सेलिंगसाठी आपण काय पाहतो, एक आयडियम जो आपल्याला इथे भेटला. एक गोष्ट सिंपल आहे की प्राइस काय करेल, डाऊन येईल, पहिल्यांदा एक आयडियम तयार करेल आणि त्यानंतर मार्केट मेकर बाय करून प्राइसला अप पाठवतील. सेम इथे पण एक गोष्ट सिंपल होती, प्राइस पहिल्यांदा अप जाईल, आयडियम अचीव करेल आणि आयडियम अचीव केल्यानंतर इथून फुटप्रिंट पासून सेल करून टार्गेट लो ला करतील. तर बाईंग साठी आपण पाहिलं की इथे एक बुलिश ऑर्डर ब्लॉक शोधायचा, एक स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदरची कॅन्डल. आणि सेलिंग साठी आपण पाहिलं की आयडियमच्या वरती एक बेरिश ऑर्डर ब्लॉक शोधायचा, स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरची बाईंग कॅन्डल. यामध्ये एक नॉर्मल बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि इकडे जर बघितलं तर एक नॉर्मल बेरिश ऑर्डर ब्लॉक. बुलिश ऑर्डर ब्लॉक मार्केटला काय करत आहे, एक सपोर्ट प्रोव्हाइड करत आहे अप जाण्यासाठी, ट्रेंड ऑलरेडी अप आहे. आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक काय करत आहे, प्राइसला डाऊन जाण्यासाठी एक रिजेक्शन म्हणून, रेजिस्टन्स म्हणून एक काम करतोय, रिजेक्शन देण्याचं काम करत आहे आणि यालाच म्हटलं ते एक रेजिस्टन्स आहे. तर सपोर्ट बाईंग प्रोव्हाइड करतो, रेजिस्टन्स सेलिंग प्रोव्हाइड करतो. एक अशी कॅन्डलचा झोन आपल्याला भेटला ज्या झोन मध्ये पेंडिंग ऑर्डर आहे. मार्केटमध्ये इथून बाईंग आली, प्राइस अप गेली, ओल्ड स्ट्रक्चरला काय करते, ब्रेक करते आणि एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवते. बाईंग आली लो पॉइंट पासून आणि लोने प्रिव्हियस हायला काय केलं, पुढे जाऊन ब्रेक केलं. ह्या लो पॉइंट पासून हाय पर्यंत एक आतमध्ये आयडियमच्या खाली एक अशी जागा आहे, एक असा झोन आहे ज्याच्यामध्ये पेंडिंग ऑर्डर्स आहे आणि त्या मार्केट डाऊन येऊन पुन्हा काय करतं, कलेक्ट करतं आणि त्या घेऊन पुन्हा प्राइस अप जाते. आपल्याला समजलं आयडियमच्या खालून बाय कुठे करायचंय, आयडियमच्या वरती सेल कुठे करायचंय, पण नेहमी आपल्याला हेल्दी कॅन्डलचेच ऑर्डर ब्लॉक किंवा हेल्दी कॅन्डलचे झोन दिसणारे असं नाही. फुटप्रिंट वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मार्केटला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम वेगळी झोन कॅन्डल करू शकते, मार्केटला रिजेक्शन देण्याचं काम वेगळ्या कॅन्डलचा झोन करू शकतोय आणि हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. तर सर्वात पहिल्यांदा स्ट्रक्चर बुलिश असेल किंवा बेरिश असेल, दोन्ही ठिकाणी रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक काम करणार आहे. आता रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक म्हणजे एक्झॅक्टली काय असतो, एक असा ऑर्डर ब्लॉकचा झोन असतो की ज्या झोन मध्ये
जी कॅन्डल आपण मार्क करतो त्या कॅन्डलची बॉडी स्मॉल असते आणि कॅन्डल मध्ये जो विक असतो ना, हा विक लेंथने मोठा असतो, लॉंग असतो. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक ही एक फुटप्रिंट हिला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. एक असा ऑर्डर ब्लॉक झोन आहे ज्यामध्ये कॅन्डलची बॉडी छोटी आहे आणि विक मोठा आहे. जसं की रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक थोडासा या टाइप मध्ये दिसतो. एक स्ट्रॉंग मार्केटमध्ये एक बाईंगची मुवमेंट असते. बुलिश ऑर्डर ब्लॉक मध्ये जर बघितलं सर्वात पहिल्यांदा आपण, एक स्ट्रॉंग बाईंगची मुवमेंट असते या पद्धतीने. आणि इथे बाईंगच्या अगोदर एक अशी कॅन्डल असते, छोटीशी बॉडी, आणि ह्या कॅन्डल मध्ये बॉडी छोटी असते, ठीक आहे. पण कॅन्डल मध्ये ओव्हरऑल जो विक असतो ना, हा विकची लेंथ मोठी असते या पद्धतीने. आता ही का तयार होते, याचं रिझन काय, लॉजिक काय, हे आपल्याला समजून घ्यायचंय. पण त्या अगोदर आपण हे समजून घेऊ की एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कशा पद्धतीने दिसतो. जेव्हा आपण चार्टवरती फाइंड करू तर एक्झॅक्ट डायग्राम आपल्यासाठी कशी असेल, तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकची डायग्राम थोडीशी या पद्धतीची असेल, ठीक आहे. जेव्हा एक असा झोन आपल्याला दिसेल, जेव्हा एक अशा पद्धतीची कॅन्डल आपल्याला दिसेल स्ट्रॉंग बाईंगच्या मागे, आपण हिला म्हणू शकतोय की मार्केट मेकरने एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक तयार केला. आणि ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल आपल्यासाठी एक ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे. पण ही नॉर्मल बुलिश ऑर्डर ब्लॉक नाहीये. तर हा काय आहे, एक बुलिश रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक आहे. एका नॉर्मल ऑर्डर ब्लॉक मध्ये कॅन्डलची लेंथ जी असते ना, ही लेंथ मोठी असते या पद्धतीची. पण इथे पाहायला भेटत आहे की कॅन्डलची लेंथ छोटी आहे, बॉडी छोटी आणि विक मोठा आहे. त्यामुळे याला काय म्हटलं गेलं, की रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असं म्हटलं गेलं. तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या नोटमध्ये एक गोष्ट लिहून ठेवा. जेव्हा प्राइस एक स्ट्रॉंग इम्पल्स बनवते, एक स्ट्रॉंग मुवमेंट आणते आणि प्रिव्हियस स्ट्रक्चरला प्राइस ब्रेक करते, स्ट्रॉंग बाईंगच्या मागे एक सेलची कॅन्डल जिच्यामध्ये बॉडी छोटी आहे पण विकची लेंथ मोठी आहे, आणि अशा झोनला बुलिश रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असं म्हटलं जातं. कॅन्डलच्या विक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायच्या ऑर्डरचा फ्लो असतो आणि हा विक मार्केटला पुन्हा बाईंग प्रोव्हाइड करतो पुढे अप जाण्यासाठी. हे तुम्ही नोट्स मध्ये लिहून ठेवणार. कॅन्डलचा विक, हा जो विक आहे या विक मध्ये बाईंगचा ऑर्डर फ्लो असतो आणि जेव्हा प्राइस खाली येते, हा ऑर्डर फ्लो पुन्हा मार्केटला पुढे पुश करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला समजलं ट्रेंड ऑलरेडी अप आहे आणि या अप ट्रेंड मध्ये आपल्याला समजतं की बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आपल्याला, ठीक आहे. आणि इथे कुठेतरी आपल्याला भेटत आहे एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकचं स्ट्रक्चर. तर आता या अप ट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्याचं काम तो वीक करेल का, कारण त्या वीक मध्ये ऑर्डर्स आहे आणि त्या ऑर्डर्स पुन्हा प्राइसला पुढे लोटतात या पद्धतीने. मग आपण जी एंट्री पकडतो, तो एंट्री कशा पद्धतीने पकडतो, या पद्धतीने इथून आपण मार्केटला लॉंग करतो, ठीक आहे. आपली एंट्री या पद्धतीने असते, इथून एंट्री असते अबो टार्गेट आणि बिलो छोटासा आपल्याकडे स्टॉप लॉस असतो. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक काय आहे, तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असा झोन आहे मित्रांनो की कॅन्डलची विक मार्केटला पुढे बाईंगचा ऑर्डर फ्लो प्रोव्हाइड करते. आता कधी कधी हेच स्ट्रक्चर आपल्याला थोडस या पद्धतीने पण पाहायला भेटल. ऍज इट इज असं स्ट्रक्चर असेल, फक्त जिथं बॉडी रेड होती तिथे बॉडी ग्रीन असेल, ठीक आहे. कॅन्डलचा कलर मॅटर नाही करत. लास्ट बुलिश आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक मध्ये पण खूप सारे पॉइंट्स असे आहे की जे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये अपलोड करणार आहे. फ्रॅक्टल वगैरे सगळ्या काही गोष्टी, रिफाइनमेंट असेल, छोट मॉडेल जे डाऊट्स असतील, या सगळ्या गोष्टींवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. जेव्हा प्राइस स्ट्रॉंग इम्पल्स बनवते, यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, तर तो हा आहे की प्राइसची ही स्ट्रॉंग बाईंग, प्राइसची ही स्ट्रॉंग बाईंग, आणि बाईंगच्या मागे जर बघितलं तर एक अशी जागा आहे. कॅन्डलचे कलर बदलले, एका ठिकाणी रेड आहे, एका ठिकाणी ग्रीन आहे. पण मार्केट मेकरची ही जी जागा आहे किंवा ही जी जागा आहे,
ही एका शब्दामध्ये उल्लेख केला जाईल, तो म्हणजे रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदर पहा प्राइस कुठे रिजेक्ट झाली, प्राइस कुठे रिजेक्ट झाली. आणि रिजेक्ट होणं म्हणजे काय, की बार्सने भरभरून बाईंग केली, भरभरून बाईंग केली. आणि ह्या बाईंग मध्येच काही इनएफिशियन्सीचे गॅप आहे, जे प्राइस पुन्हा फिल करायला येते आणि इथून प्राइस पुन्हा काय करते, अपसाइड मुवमेंट पकडते. खूप म्हणजे खूप सिंपल आहे, ठीक आहे. तर कॅन्डलचे कलर आपल्यासाठी मॅटर करणार नाही. कॅन्डलचा कलर ग्रीन असेल किंवा रेड असेल, बोथ ज्या काही डायग्राम्स आहे हे आपल्यासाठी रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक आहे. आता पहा, एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो स्ट्रक्चरमध्ये, आपण ते व्यवस्थित समजून घेऊ. मित्रांनो, सपोज मार्केटचं स्ट्रक्चर आहे अप ट्रेंड मध्ये. ओके, सपोज प्राइस या पद्धतीने अप चालली होती, प्राइस अगेन डाऊन आली, त्यानंतर प्राइस इथून अप निघाली. यामध्ये प्राइसने एक अशी मुवमेंट केली आणि ओल्ड जे स्ट्रक्चर आहे त्या ओल्ड स्ट्रक्चरला पुढे काय केलं, ब्रेक केलं. प्रिव्हियस हाय पॉईंट ब्रेक केला आणि हाय पॉईंट ब्रेक करून प्राइसने बनवलं एक बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर. इथे एक्झॅक्टली ह्या एरियामध्ये काय असतं झालेलं पहा. मार्केट मेकर काय करतात, सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची. आता ह्या एरियामध्ये रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो. सर्वात पहिल्यांदा इथे झालेली असते एक चांगली कॅन्डल ओपन. या पद्धतीने मार्केटला बाईंग प्रोव्हाइड केली जाते. सर्वात पहिल्यांदा बायर्स म्हणजे मार्केट मेकर काय करतात, एक लेगिन बनवतात. लेगिन काय आहे हे समजून घ्या. लेगिन फर्स्ट कॅन्डल असते मित्रांनो, जिच्यामध्ये मार्केट मेकर बल्क क्वांटिटी प्लेस करतात. व्यवस्थित आहे का. सर्वात पहिल्यांदा एक लेगिन कॅन्डल तयार होते. लेगिन कॅन्डल काय आहे, जिच्यामध्ये मार्केट मेकर बल्कमध्ये ऑर्डर प्लेस करतात. लेगिन कॅन्डल तयार झाली ही फर्स्ट. आता एक हेल्दी कॅन्डल तयार होणं, या पद्धतीची एक हेल्दी कॅन्डल तयार होणं का तयार होते. कॅन्डलमध्ये वीक पण तयार होऊ शकत होता, पण कॅन्डल अशा पद्धतीची तयार झाली एकदम क्लीन. कॅन्डलची बॉडी अशी पण राहू शकत होती तयार होताना, पण कॅन्डल या पद्धतीने तयार होते. त्याचं मेन रिझन, मेन लॉजिक आपल्याला समजून घ्यायचं, ठीक आहे. जेव्हा एखादी कॅन्डल ओपन होते, ती ओपन झाली, ती अप चालली, म्हणजे तिच्यामध्ये सिंपल आहे बायर स्ट्रॉंग आहे. ओके, सेलर जर आले तर अप गेलेली कॅन्डल डाऊन पण येऊ शकते. सेलर येत आहे म्हणूनच बायची ऑर्डर फील होते आणि हळूहळू ही कॅन्डल अप जाते. पण बायर्स एवढे स्ट्रॉंग असतात की सेलर कमी पडतात, म्हणून ही कॅन्डल एक मोठा शेप तयार करते, एक स्ट्रेंथ दाखवते, मोठा शेप तयार करते. आणि कॅन्डल जेव्हा हेल्दी शेप तयार करते, तर असं म्हटलं तर बायर स्ट्रॉंग आणि सेलर वीक आहे. कॅन्डल ही बाईंगची तयार झालेली आहे, ठीक आहे. तर मार्केट पहिल्यांदा तयार करतं एक लेगिन कॅन्डल. फर्स्ट कॅन्डल मार्केट मेकर बनवतात, जिच्यामध्ये बल्क क्वांटिटी प्लेस झालेली असते. आता पहा, बल्क क्वांटिटी प्लेस झाली हे कसं समजतं. तर साधी सिंपल गोष्ट असते बल्क क्वांटिटी प्लेस होण्याचं. कॅन्डल पहिल्यांदा तर हेल्दी असते. हेल्दी कॅन्डल म्हणजे बल्क क्वांटिटी आहे. हेल्दी कॅन्डल नसती तर आपण म्हटलं नसतं बल्क क्वांटिटी आहे. गोष्ट प्रूव्ह कशी झाली, ती या पद्धतीने, की कॅन्डल हेल्दी सर्वात पहिल्यांदा, ठीक आहे. आता नेक्स्ट जी कॅन्डल असते ना, ती काय करते, नेक्स्ट कॅन्डल ओपन होते. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो आपल्याला ते समजून घ्यायचंय. सर्वात पहिल्यांदा लेगिन तयार झाला. ह्या पहिल्या कॅन्डलमध्ये खूप साऱ्या पेंडिंग ऑर्डर असतात मार्केट मेकरच्या. आता तुम्ही म्हणणार कशा पद्धतीने पेंडिंग असू शकतं, त्याचं रिझन काय आहे. कॅन्डल हेल्दी तयार होणं म्हणजे प्रत्येक पॉईंटवरती सेलर कमी आणि बायर जास्त असणं. बाहेरच्या ऑर्डर फिल झाल्या असतात, प्राइस अप गेली नसती. एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, इथे 100 लोक सेल करताय आणि त्यांच्या अगेन्स्ट 100 लोक बाय करताय, ट्रान्झॅक्शन झिरो होईल. 100 लोकांनी सेल केलं, 100 लोकांनी बाय केलं, ट्रान्झॅक्शन कसं झालं पाहिजे, झिरो झालं पाहिजे. ओके, पण इथे आपल्याला पाहायला भेटलंय जेवढ्या लोकांनी सेल केलंय, 100 लोकांनी सेल केलंय, 100 लोकांनी बाय केलंय, ट्रान्झॅक्शन पूर्णपणे फिल झाले, म्हणजे प्राइस मूव्ह होऊ शकत नाहीये. आणि कॅन्डल अप साईडला मूव्ह झाली म्हणजे सेलर कमी होते, बाहेर जास्त. जसं 100 सेलर होते, ठीक आहे, पण 100 सेलरच्या अगेन्स्ट 1000 लोक बाय करत आहे. मग त्या पर्टिक्युलर सेकंदाला, मिनिटामध्ये काय घडत आहे, जेवढे लोक येतात तेवढे ऑर्डर फिल होत आहे, पण बाकीच्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या तशाच पेंडिंग राहत आहे. आणि अशा पद्धतीने ही कॅन्डल तयार होते, याच्यामध्ये कित्येक साऱ्या ऑर्डर पेंडिंग असतात. मार्केट मेकरला प्राइसला अप घेऊन जायचं आहे, ठीक आहे.
पण हिच्यामध्ये उरलेल्या ऑर्डर तशा सोडू शकत नाही. म्हणून मार्केट मेकर काय करतात, काही क्वांटिटीज मध्ये थोडंसं सेल ओपन करतात, म्हणजे सेलच्या पोझिशन ओपन करतात. सपोज इथून एक कॅन्डल ओपन झाली, मार्केट मेकरने सेल केलं. सेल केलं म्हटल्यानंतर कॅन्डल रेड असणार आहे. ठीक आहे. मार्केट मेकरने मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रेशरने काय केलं, खाली सेल केलं आणि ही जी कॅन्डल आहे ना, ही या पद्धतीने डाऊन आली. मोठी क्वांटिटी इन्व्हेस्ट झाली, तर प्राइस सुद्धा त्या पद्धतीने काय करेल, डाऊन साईडला मूव्ह करेल. जसं की आपण इथे पाहतोय, नवीन कॅन्डल ओपन झाली, मार्केट मेकरने सेल केलं, प्राइसला डाऊन पाठवलं. या पद्धतीने ही प्राइस डाऊन आली. कारण मोठा पैसा आता सेलमध्ये टाकलाय. का टाकलाय ते पण समजून घ्या. पहिल्या लेगिन कॅन्डलच्या उरलेल्या बायच्या ऑर्डर फिल करायच्या त्यांना इमिडिएटली. मग मोठा पैसा इन्व्हेस्ट केल्यामुळे प्राइस सडन काय झाली, ड्रॉप झाली. आणि ड्रॉप झालेली प्राइस काय करते आता व्यवस्थित पहा. ही फर्स्ट कॅन्डल होती लेगिन कॅन्डल आणि हिच्यामध्ये काही ऑर्डर आहे पेंडिंग. फर्स्ट कॅन्डल होती लेगिन कॅन्डल आणि हिच्यामध्ये काही ऑर्डर आहे पेंडिंग. मार्केट मेकरला इमिडिएटली त्या काय करायच्या आहे, फिल करायच्या आहे. म्हणून मार्केट मेकर जाणून बुजून मार्केटमध्ये ओपन करतात सेलच्या ऑर्डर. सेलच्या ऑर्डर ओपन केल्यामुळे प्राइस काय होते, ड्रॉप होते. प्राइस ड्रॉप झाली. आता जशी ही प्राइस ड्रॉप झाली, ही खाली आल्यानंतर प्राइस काय करते, फर्स्ट कॅन्डलमध्ये असलेल्या ज्या बायच्या ऑर्डर आहे ना, त्यांना डाऊन येऊन फिल करते. आणि जशा फिल होतात इमिडिएटली ही कॅन्डल अप जाते. आणि अप गेल्यानंतर ही जी पर्टिक्युलर कॅन्डल आहे ना डाऊन आलेली, हिच्यामध्ये अशा पद्धतीची एक लॉंग शॅडो तयार होते डाऊन साईडला. एक मोठा विक तयार होतो. हा वीक काय सांगतो? हा वीक सांगतो की सेलरने सेल केलं आणि सेल करून काय केलं? ऑर्डर फिल करून घेतला. कोणत्या ऑर्डर? लेगिनच्या कॅन्डलमध्ये असलेल्या पेंडिंग बायच्या ऑर्डर इथे प्राइसला खाली पाठवून याच्यात असलेल्या सगळ्या ऑर्डर फिल करून घेतल्या. आणि जशा ऑर्डर फिल होतात, फिल झाल्यानंतर काय होतं पहा. फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक ऑर्डर ब्लॉकचं क्रिएशन पाहायला भेटतं. प्राइस इथून पंप होते अप साईडला आणि अप साईडला प्राइस जाऊन पुढे ही बाईंग कंटिन्यू पण करते. म्हणजे एवढ्या मोठ्या बाईंगच्या अगोदर पहिल्यांदा बायची ऑर्डर प्लेस केला, उरलेला ऑर्डर इमिडिएटली फिल करून घेतल्या. आणि हा जो वीक आहे ना, हा वीक कसा तयार झाला, कारण इथून एक कॅन्डल ओपन झाली. ठीक आहे, इथून एक कॅन्डल ओपन झाली, या पद्धतीने ती प्राइस डाऊन आली. बाहेरच्या ऑर्डर फिल झाल्या, मागे आल्यानंतर प्रिव्हियस कॅन्डलमध्ये असलेल्या ऑर्डर फिल झाल्या. या कॅन्डलमुळे प्राइस इमिडिएटली अप केली आणि जशी ती कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल लगेच ओपन झाली आणि ती पुढे पुश केली. पुन्हा नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, प्राइसला पुढे पुश करतात. नेक्स्ट कॅन्डल ओपन, प्राइसला पुढे कंटिन्यू पुश करत असतात. मग आता पहा, सर्वात मेन लॉजिक आपल्याला इथे समजून घ्यायचंय मित्रांनो. मार्केटमध्ये सर्वात पहिल्यांदा काय तयार झाला, एक लेगिन. लेगिनमध्ये मार्केट मेकरच्या बल्क क्वांटिटी प्लेस झाल्या होत्या, त्या पेंडिंग काय ऑर्डर होत्या आणि त्या इमिडिएटली फिल करून घेतल्या, ज्याला म्हटलं आता बेस कॅन्डल. आणि इथे बेस कॅन्डल आपल्याला दिसत आहे विकवाली. या विकवाल्या कॅन्डलने काय केलं, मागच्या कॅन्डलच्या पेंडिंग ऑर्डर फिल केल्या आणि पेंडिंग ऑर्डर फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये पुढे मोठ्या मुवमेंट स्टार्ट झाल्या, ज्याला म्हटलं जातं लेग आउट. आणि लेग आउट म्हणजे एक रिअल मूव्ह. आणि रिअल मूव्हच्या अगोदर असतो मार्केटकडे एक बेस. आणि जो बेस असतो तोच आपल्यासाठी असतो एक ऑर्डर ब्लॉक झोन. एकदम सिंपल. ठीक आहे, खूप म्हणजे खूप सिंपल. लेगिन कोणता आहे मित्रांनो, तर हा आहे. लेगिन मध्ये मार्केट मेकरने बल्क क्वांटिटी प्लेस केली, जी काही ऑर्डर उरलेल्या होत्या आणि बेस बनून म्हणजे ह्या सेलच्या कॅन्डलला तयार करून त्यांनी त्या बायच्या ऑर्डरच्या आतमधल्या फिल करून घेतल्या. म्हणजे इथे त्यांनी एक मॅन्युप्युलेशन केलं. त्यांनी काही सेलच्या ऑर्डर ओपन केल्या, त्या का त्यांना बायची ऑर्डर फिल करायचं होतं आणि त्यांनी त्या बायची ऑर्डर फिल पण करून घेतल्या. आणि जशा त्या फिल होतात त्यानंतर सेलर पूर्णपणे कमी आणि बायर जास्त होतात, म्हणून प्राइस मध्ये एक अप साइड स्ट्रॉंग मुवमेंट पाहायला भेटते, ज्याला म्हटलं जातं एक लेग आउट कॅन्डल. रिअल मुवमेंट. ठीक आहे, रिअल मुवमेंट कुठे झाली, लेग आउट मध्ये झाली या पद्धतीने. पण रिअल मुवमेंट होण्या अगोदर कोणती गोष्ट होती, ती म्हणजे ही, की मार्केट मेकरने एक मॅन्युप्युलेशन केलं, लोकांना सेल करायला लावलं आणि सेल करून इकडे असलेल्या ऑर्डर फिल करून घेतल्या. हिच्यातल्या ऑर्डर फिल झाल्या,
ही मुवमेंट पण आपल्याला पाहायला भेटली. पण फिल करण्यासाठी प्राइस जी खाली पाठवली होती, ती ही वाली कॅन्डल आहे. आणि ही कॅन्डल मार्केट मेकरसाठी इम्पोर्टंट कॅन्डल असते. का इम्पोर्टंट असते? आता आपण ते समजून घेऊ. मेन पर्पज ती कॅन्डल इम्पोर्टंट का आहे? त्या झोनला का इम्पोर्टंट झोन म्हटलं जातं? ठीक आहे. आता रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक का म्हटलं गेलं? कारण सेलरने इथून काय केलं? खाली सेल केलं. जसं की इथे पहा मित्रांनो व्यवस्थित. सेलरने इथून काय केलं? प्राइस ओपन झाल्यानंतर सेल केलं. बायर्सने त्यांच्या अगेन्स्ट बाय केलं, प्राइसला अप पाठवलं. म्हणजे बायरने या मोठ्या मुवमेंटच्या अगोदर फाईट सेलर सोबत इथे केली, बरोबर? मग बाहेर सेलरची जी फाईट झाली, हा एरिया आपल्याला वीक मध्ये पाहायला भेटला मोठ्या. म्हणून याला म्हटलं गेलं की बायर्सने सेलरवरती मात केली आणि एक रिजेक्शन बनवलं मार्केटमध्ये. प्रूव्ह केली स्वतःची ताकद त्यांनी. त्यामुळे ह्या जागेला म्हटलं जातं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. मार्किंग काय केली जाते? तर मार्किंग केली जाते फक्त रिजेक्शनची. कारण रिजेक्शन प्रूव्ह करत असतो बायरची स्ट्रेंथ. आणि ते जर बघितलं तर हे मार्केटसाठी आहे एक रिजेक्शन. ओन्ली वीक. कॅन्डलमध्ये फक्त मार्क करायचं आहे आपल्याला वीक. बॉडी मार्क नाही करायची. आणि ह्याच वीकला म्हटलं जातं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. खूप साधं आणि सिंपल लॉजिक आहे. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय? तर कॅन्डलमध्ये जो खाली विक तयार झालाय ना मोठा, या विकला म्हटला तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. आणि त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन म्हणजे खूप सिंपल. सेलर्स स्वतः झाले मार्केट मेकर, प्राइसला खाली पाठवलं. त्यांच्या अगेन्स्ट प्रिव्हियस कॅन्डलच्या बाय ऑर्डर फिल करून घेतल्या, प्राइसला अप घेऊन आले आणि त्यानंतर रिअल डायरेक्शन मध्ये मार्केटला घेऊन गेले. म्हणजे मोठ्या मुवमेंटच्या अगोदर त्यांनी एक खेळ खेळला तो इथे. आणि त्यामुळेच याला म्हटलं गेलं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. तर आता ह्याच स्ट्रक्चरला थोडंसं व्यवस्थित पहा पुन्हा. मार्किंग करताना नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो वीक आहे ना, हा वीक आपल्यासाठी एक बाईंग एरिया आहे. आणि ह्याच वीकला म्हटलं तर एक रिजेक्शन ओबी, जो बाईंगच्या ऑर्डर फिल करण्यासाठी हेल्प करतो. ठीक आहे. सेकंड पहा, नेहमी ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला बेस, सॉरी, एक लेगिन कॅन्डल समजायचं, की एक स्टार्टिंग आहे मार्केट मेकरची. त्यानंतर तयार होतो एक बेस. आणि त्यानंतर तयार होतो मार्केटमध्ये अशा पद्धतीचा एक लेग आउट. आणि जेव्हा हे पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं, लेग इन बेस लेग आउट हे तिघं एकत्र येताना, तेव्हा तयार होतो पूर्णपणे एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. म्हणजे पहिल्यांदा स्ट्रक्चर तयार होईल आणि त्यानंतर काही कालांतराने आपल्याला इथे प्राइस आल्यानंतर एंट्री भेटेल आणि आपण एक मोठी मुवमेंट पकडण्याचा पूर्णपणे ट्राय करू. आता ही फॉर्मेशन कुठे तयार होईल, कधी तयार होईल, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे. मार्केट मेकर कशा पद्धतीने फॉर्मेशन बनवतात? तर हे अप ट्रेंड मध्ये प्राइस जात असताना मार्केट मेकर इथे कुठेतरी फॉर्मेशन बनवतात. जसं मित्रांनो इथे पहा, एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे आणि ते ब्रेकऑफ स्ट्रक्चर बुलिश आहे. ठीक आहे. ह्या बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये एक्झॅक्टली काय घडतं पहा. सर्वात पहिल्यांदा मार्केट मेकर बनवतात एक लेग इन. इथून प्राइस अप झाली, एक हेल्दी बाईंग आली, अगेन एक हेल्दी बाईंग आली. मार्केट मेकरने चांगला पैसा इन्व्हेस्ट केला लो पासून प्राइस अप जाताना. त्यानंतर काय झालं, आपण इमिडिएटली याला लेगिन नव्हतं म्हणू शकत, कारण पहिल्यांदा 3 गोष्टी तयार होतात पूर्णपणे आणि नंतर आपण याला या गोष्टींचा उल्लेख करतो. या पद्धतीची एक बाईंग झाली. त्यानंतर अचानक काय होईल, थोडीशी या पद्धतीची मुवमेंट पाहायला भेटेल. इथून प्राइस ओपन होईल, खाली येईल आणि मागच्या कॅन्डलमध्ये असलेल्या बायची ऑर्डर फिल झाल्यानंतर ही प्राइस हळू हळू अशी अप येईल आणि यामध्ये तयार होईल एक मोठी विक. या पद्धतीची लॉंग विक तयार झाली. आणि त्यानंतर काय झालं, की मार्केट मेकरने ही जी बाईंग आहे ना, या बाईंगला पुढे कंटिन्यू केलं. इथून इथून ही बाईंग अशा पद्धतीने पुढे कंटिन्यू झाली. त्यानंतर थोडीशी सेलिंग आली प्राइसमध्ये. इम्पल्स नंतर एक करेक्शन आलं. करेक्शन नंतर मार्केटमध्ये पुन्हा इम्पल्स स्टार्ट झाल्या आणि ओव्हरऑल ही जी प्राइस आहे
ही प्राइस अशा पद्धतीने अप येऊन मागच्या स्ट्रक्चरला करते ब्रेक. आता आपल्याला समजलं की मार्केटने ओल्ड स्ट्रक्चरला इथे ब्रेक केलंय आणि ब्रेक करून बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलंय. आणि यामुळे समजलं की आता मार्केटमध्ये ट्रेंड आहे बुलिश. ठीक आहे. आणि बुलिश ट्रेंड मध्ये करायचं आहे बाय. पण बाय कुठून करणार? एका आयडियमच्या बिलो बाय करणार आहे आपण. आयडियमच्या खाली बाय करणार. ठीक आहे. आणि आयडियमच्या खाली कुठे बाय करायचं? तर एखाद्या फुटप्रिंट पासून. तर त्यासाठी आपण म्हणतो एका ऑर्डर ब्लॉक पासून बाय करणार. पण आता इथे ऑर्डर ब्लॉक कसा पाहायला भेटत आहे आपल्याला, ही गोष्ट समजून घ्या. इथे ऑर्डर ब्लॉकचं जे फॉर्मेशन आहे हे कसं पाहायला भेटत आहे? बुलिश ऑर्डर ब्लॉक आहे, पण यामध्ये विक मोठी आहे आणि बॉडी छोटी आहे. म्हणून आता आपण काय करू ह्या टाइममध्ये, की ऑर्डर ब्लॉकच्या मार्किंगमध्ये काही गोष्टी चेंज करू. आणि त्या गोष्टी म्हणजे इथे मार्क करू ह्या कॅन्डलमध्ये असलेला तिचा हा विक. आणि ह्या विकला आपण या पद्धतीने मार्क केल्यानंतर उल्लेख करणार एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. आणि रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या थेअरीमध्ये त्याचे रूल सांगतात. रूल काय आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही लेक्चर पाहताना लिहून घ्या. रूल काय आहे रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक मध्ये? की बॉडी स्मॉल आहे आणि बॉडीच्या अगेन्स्ट विक मोठा आहे. मार्क करताना मार्किंग करायची आहे आपल्याला विकची. मार्किंग कसली करणार आपण? कॅन्डलच्या विकची. आणि बाईंग कुठून पाहणार? त्या विक मधून. म्हणजे आता जेव्हा ही प्राइस डाऊन येईल, ठीक आहे, प्राइस जेव्हा आपल्याला डाऊन येताना दिसेल, आपण सर्वात पहिल्यांदा वेट करू की एक आयडियम तयार होईल. आता इथे पहा, इम्पल्स आली, त्यानंतर करेक्शन झालं, इम्पल्स आली, पुन्हा करेक्शन झालं आणि इम्पल्स आली. आणि ओव्हरऑल प्राइसने प्रिव्हियस स्ट्रक्चरला ब्रेक करून एक बनवलं बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर. या स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदरचं हे करेक्शन आहे. करेक्शनच्या लोच्या खाली आपला आयडियम तयार होतो. आणि आयडियमच्या खाली आपल्याला पाहायला भेटत आहे एक ऑर्डर ब्लॉक. पण तो ऑर्डर ब्लॉक कोणता आहे? रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक आहे. मग आपण प्राइसला अशा वेळेस इथे येऊ देतो, इथून बाईंगचा प्लॅन करतो आणि टार्गेट आपल्याकडे असतं वरती असलेलं नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर. तर इथे स्ट्रक्चरमध्ये जी आपली फुटप्रिंट आहे ती फुटप्रिंट कोणती आहे? एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक फुटप्रिंट आहे. ठीक आहे. आता पहा, मोस्टली रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या ज्या फुटप्रिंट असतात त्या कशा तयार होतात ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. खूप वेळेस रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक हे आपल्याला जिथे ट्रेंड बदलतो ना तिथे पाहायला भेटतात. ते कसे हे पहा. सपोज डाऊन ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये, या पद्धतीने प्राइस डाऊन चालली, लोअर लो ब्रेक करत चाललेली. अचानक मार्केटमध्ये पुन्हा बाईंग येते, प्राइस अप येते. बाईंग आल्यानंतर सेलर काही बाईंग होत येत नाही आणि सेलर पुन्हा मार्केटमध्ये सेल करतात आणि प्राइसला डाऊन पाठवतात. इथपर्यंत मार्केटचा ट्रेंड कसा होता? डाऊन होता. ठीक आहे. डाऊन का होता? बिकॉज प्राइसने ते काय केलं? प्रिव्हियस स्ट्रक्चरला ब्रेक केलं. आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असं म्हणतो. ठीक. लो ब्रेक झाला म्हणजे स्ट्रक्चर बेरिश आहे. पुन्हा मार्केटने लो ब्रेक केला, स्ट्रक्चर कसं आहे? पुन्हा अगेन बेरिश आहे. अगेन आपल्याला पाहायला भेटते लो ब्रेक झाला, स्ट्रक्चर कसं आहे? बेरिश आहे. अगेन आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते की मार्केटमध्ये लो ब्रेक झाला, स्ट्रक्चर कसं आहे? बेरिश आहे. ओके. डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं तर मार्केट मेकरला आयडियमचा वापर करावा लागेल की अबो आयडियमच्या सेल करावं लागेल. ठीक आहे. अचानक बाईंग येते आणि ही बाईंग काय करते? आयडियमला पण ब्रेक करते आणि त्याच्या अबो असलेल्या लोअर हायला पण, म्हणजे एक्सटर्नल एरियाला. आणि आपण इथे या पद्धतीने उल्लेख करतो की मार्केटने ट्रेंड बदलवला, चॉक झाला, कॅरेक्टर चेंज झालं. ऑलरेडी हे सगळे काही व्हिडिओज मी टाकलेले आहे. ठीक आहे. तुम्ही हे व्हिडिओज व्यवस्थित पहा, स्ट्रक्चर मॅपिंग करा, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. आता ट्रेंड चेंज झाला. मार्केट ट्रेंड चेंज झाल्यानंतर पण काय करते? प्राइस डाऊन येते या लो पर्यंत जिथे आली नाही पाहिजे. आणि इथूनच प्राइस पुन्हा काय करते? एक अप मुवमेंट पकडते. म्हणजे ट्रेंड बदलला आणि हा लो सेफ ठेवायचा होता, पण यालाच मार्केटने काय केलं? स्वीप केलं. हे खूप वेळा चार्टवरती होतं. आणि जेव्हा हा स्वीप होतो ना, इथे एक्झॅक्टली काय होतं? एक मोठी शॅडो सुटते आणि छोटी बॉडी असते. आणि लिक्विडिटीवरती बायर्स मोठ्या क्वांटिटी विकत घेतात, इथूनच प्राइसला पुढे अप घेऊन जातात या पद्धतीने. म्हणून मोस्टली कॅरेक्टर चेंजच्या मागे
जेव्हा हा लो स्वीप होतो आणि ते रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक जास्त तयार होतात आणि हे खूप प्रोबॅबिलिटीने काम करतात. त्याचं मेन रिझन हे लिक्विडेशन ऑर्डर ब्लॉक असतात. ज्याने एका स्ट्रक्चरची लिक्विडिटी घेतली, त्याच्या लिक्विडिटीच्या बेसवरती मोठ्या ऑर्डर्स फिल केल्या मार्केट मेकरने आणि प्राइसला पुढे काय केलं, एक्सपांड केलं. ठीक आहे. तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एखादी लिक्विडिटी जेव्हा स्वीप होते तेव्हा तयार झालं रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक जो असतो ना, हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक काय आहे, कशा पद्धतीने तयार होतो, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. चला चार्ट वरती मार्किंग बघूया. सो फ्रेंड्स, इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपण रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक याची अनाटॉमी समजून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण स्ट्रक्चर सोबत याला अलाइन करू. आपल्याला सध्या बाईंग इथून करायची की सेलिंग इथून करायची, ठीक आहे, हे नाही समजून घ्यायचं. आपल्याला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे, तो तयार कसा होतो, त्याला रिजेक्शन का म्हटलं जातंय, ठीक आहे, या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. इथे एक गोष्ट व्यवस्थित पहा, प्राइस काय करते सर्वात पहिल्यांदा, इथून मार्केट मेकर करतात डाऊन साईडला सेल. ही जर गोष्ट तुम्ही व्यवस्थित जर बघितली तर सर्वात पहिल्यांदा काय झालं आहे, ह्या एरियावरती जर तुम्ही ही कॅन्डल व्यवस्थित फोकस केलं, ह्या कॅन्डलवरती, ठीक आहे, ही कॅन्डल खाली येण्या अगोदर आणि एवढा मोठा विक तयार होण्या अगोदर हा एक लो पॉइंट होता आणि इथे जर बघितलं तर ओव्हरऑल ह्या दोन कॅन्डल याच्या आतमध्ये क्लोज होत्या. तर ह्या कॅन्डलच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी असते. म्हणजे इथून ऑलरेडी प्राइस ड्रॉप झाल्यानंतर बाहेरने हलकी फुलकी बाईंग केली, प्राइस अप केली. बाहेरने इथून प्राइसला अप पाठवलं म्हटल्यानंतर इथे बाहेरचे स्टॉप लॉसेस याच्या खाली असणार आहे, या जागेवरती खूप सारे स्टॉप लॉसेस असणार आहे. जेव्हा स्टॉप लॉसेसचं रिजेक्शन भेटतं तेव्हाच एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकचं क्रिएशन होतं. ते कशा पद्धतीने होतं ते आपण डायरेक्टली चार्टवरती पहिल्यांदा समजून घेऊ. मार्केट मेकर इथून करतात सेल, सेल केल्यानंतर ही प्राइस या पद्धतीने डाऊन येते. ठीक आहे. एवढी सेलिंग झाली, ही प्राइस ओपन झाली 4 तासामध्ये, ओपन होऊन प्राइस इथपर्यंत आली. नंतर काय झालं, अचानक ह्या कॅन्डलमध्ये लोच्या खाली आल्यानंतर इथे पडलेल्या होत्या खूप साऱ्या बायच्या ऑर्डर, ज्या इमिडिएटली ट्रिगर होणं स्टार्ट झालं आणि हळूहळू डाऊन आलेली प्राइस अप जाणं सुरू झालं. आणि जशी जशी प्राइस अप चालली, कॅन्डलमध्ये खाली विक तयार होत चालला आणि प्राइस हळूहळू या पद्धतीने अप गेली आणि फायनली ही प्राइस अप जाऊन काय झाली, क्लोज झाली. रिअल कॅन्डल जर बघितली तर या पद्धतीने ती क्लोज झालेली, बरोबर. पण एवढा मोठा खाली विक कसा तयार झाला, बिकॉज ही कॅन्डल सेलरने इथपर्यंत पाठवली, त्यांच्या अगेन्स्ट बायरने बाय करून त्या प्राइसला अप पाठवलं आणि अप पाठवून बायरने क्लोज केलं. तर बायरने इथे चार्ट वरती जर बघितलं तर हे जे पॉइंट्स आहे म्हणजे ते स्टॉप लॉसेस त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर फिल केल्या आणि खाली आलेली जी कॅन्डल होती तिला अप पाठवलं आणि त्यानंतर तयार झाला एक मोठा वीक, एक मोठी शॅडो. आणि पुढे जर बघितलं तर पुढे काय झालेले, एकदम स्ट्रॉंग बाईंग बॅक टू बॅक 4-4 तासामध्ये पहा कशा पद्धतीने बाईंग आहे. पण एवढी मोठी बाईंग होण्या अगोदर मेन गोष्ट जिथे ऑर्डर फिल झाल्या ते कुठे, हे जे लोज होते ना, या लोजच्या खाली या वीक मध्ये, म्हणजे प्राइस जेव्हा खाली पाठवली तेव्हा बारने इथून बाय केलं, प्राइस पाठवलं आणि नंतर जी बारने बाईंग स्टार्ट केली, पुन्हा सेलरला चान्स दिलाच नाही. तर आपल्यासाठी हा वीक म्हणजे काय असतो, एक रिजेक्शन पॉइंट आहे आणि याला आपण काय म्हणतो, एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. एकदम सिंपल. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा हे समजून घ्या, याला म्हटलं जातं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. जेव्हा प्राइस या पोर्शन कडे येते, ठीक आहे, आता जेव्हा प्राइस इथे येते तेव्हा काय घडतं, एवढा मोठा वीक तयार झाला सेलरच्या अगेन्स्ट, म्हणजे या वीक मध्ये बाईंगचा प्रेशर आहे. त्या वीक मध्ये काही पेंडिंग ऑर्डर आहे आणि जर आता त्या एरियाकडे सेलरने जर प्राइसला पाठवलं, म्हणजे त्या ब्लॉककडे जर सेलर आले तर त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर काय होतील, फिल होतील आणि मार्केट तिथून सपोर्ट घेऊन अप निघून जाईल. सपोज आता प्राइस खाली येते, ठीक आहे, हे कोण आहे, सेलर. सेलर काय करत आहे, सेल करत आहे. सेलरने सेल करणं स्टार्ट केलं,
प्राइस अप डाऊन या पद्धतीने काय करत आहे, मूव्ह करत आहे. आपल्याला दिसत आहे कॅन्डल मध्ये सेलर सेल करत आहे, बाहेर बाय करत आहे, या पद्धतीने कंटिन्युअसली फाईट चालली. हळूहळू ती प्राइस पोहोचली एरियाकडे. आता एरियाला प्राइसने टॅप केलं. या कॅन्डल्स कशा आहे, रेड आहे, म्हणजे एरियाकडे कोण आले, सगळे सेलर आले. आणि सेलरच्या अगेन्स्ट खाली कोण बसलेले या वीक मध्ये, सगळे बायर. आता व्यवस्थित पहा, असं समजा या वीक मध्ये पडलेला आहे 1 करोडच्या बाय ऑर्डर, आणि हे जे सेलर्स आले हे पण आहे 600 ते 700 करोडचे. सॉरी, असं समजा की वीक मध्ये 1000 करोडच्या बाय ऑर्डर आहे पेंडिंग. एक एक्झाम्पल देत आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी, ठीक आहे. त्या वीक मध्ये 1000 करोडच्या बाय ऑर्डर पेंडिंग आहे, आणि ज्या रेड कॅन्डल दिसत आहे ना सेलरच्या, सेलरने 600 ते 700 करोडची सेलिंग केली आणि प्राइसला त्या एरियाकडे पाठवलं. आता त्या वीक मध्ये प्राइस आल्यानंतर काय होईल, 700 करोडच्या सेल ऑर्डर, 700 करोडच्या सेल ऑर्डर खाली असलेल्या 1000 करोडच्या बाय ऑर्डर सोबत काय होतील, मीट होतील. मीट झाल्यानंतर काय होईल, जेवढा सेलच्या ऑर्डर आहेत समोर त्याच्या बायच्या ऑर्डर फिल होतील. 700 करोड सेलच्या होत्या तर 700 करोड बायच्या फिल होतील. पण उरलेल्या बाकीच्या ऑर्डर ज्या काय आहेत त्या मार्केटमध्ये इम्बॅलन्स तयार करतील, म्हणजे प्राइसला पुन्हा पुश करतील अप साईडला, अप डायरेक्शन मध्ये. कारण हा स्ट्रॉंग बाईंगच्या मागचा एरिया आहे. याचं काम काय आहे, बाहेरच्या पडलेल्या ऑर्डरला खाली आणून फिल करून अप पाठवणं पुन्हा. ठीक आहे. आता ही प्राइस खाली आली, 700 करोड सेलच्या ऑर्डर होत्या, 1000 करोड इथे बायच्या ऑर्डर पडलेल्या होत्या, 700 मॅच झाल्या, पण उरलेल्या 300 ऑर्डरचं काय. आणि जेव्हा सेलर येतं बाहेर अजून मोठ्या क्वांटिटी प्लेस करतात, आणि प्लेस करून इथूनच मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला काय पाहायला भेटते, एक स्ट्रॉंग बाईंग पाहायला भेटते. कारण प्राइस खाली आल्यानंतर त्या रिजेक्शन मध्ये ऑर्डर्सला फिल करते, आणि ऑर्डर फिल झाल्यानंतर काय होतं, आपल्याला एक पुन्हा अप डायरेक्शन मध्ये मुवमेंट पाहायला भेटते. तर एक असा झोन होता हा, की ज्या झोन मध्ये ऑलरेडी ऑर्डर पेंडिंग होत्या, आणि बस त्या पेंडिंग ऑर्डर मार्केटला हव्या होत्या, आणि त्या फिल झाल्यानंतरची मुवमेंट पहा तुम्ही, नॉन स्टॉप प्राइस कुठे गेली. फर्स्ट आपण अनाटॉमी काय आहे ती समजून घेतली, आणि त्यानंतर आपण पुढे स्ट्रक्चर वाईज सगळ्या काही गोष्टी समजून घेऊ. तर इथे स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदर एक मोठा वीक होता जो रिजेक्ट झाला, आणि त्यानंतर बाईंग आली. प्राइस रिटर्न येते, त्या वीक मध्ये बायची ऑर्डर फिल करते आणि अप निघून जाते. तर ह्या एरियाला म्हटलं जातं एक रिजेक्शन ओबी, आणि ओबी वरती अशा पद्धतीने ऑर्डर फिल होतात आणि प्राइस अप जाते. चला स्ट्रक्चर सोबत समजून घेऊ. फ्रेंड्स, युरो चा चार्ट आहे, ठीक आहे, आणि डेली टाइम फ्रेम आहे. नेहमी ऑर्डर ब्लॉक वरती ट्रेड करण्या अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर समजलं पाहिजे. कोणताही ऑर्डर ब्लॉक मार्क केला आणि डायरेक्टली त्याला प्ले केलं विदाऊट स्ट्रक्चर पाहता तर रिस्की असेल, ठीक आहे, आणि अशा केसमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला वर्क होताना दिसणार नाही. चला इथे पहा, सर्वात पहिल्यांदा काय झालेलं आहे, स्ट्रक्चर मार्केटने ब्रेक केलं, ठीक आहे, प्राइस मध्ये एक मोठा फॉल पाहायला भेटला, स्ट्रक्चर ब्रेक झालं. आता इथे स्ट्रक्चर ब्रेक झालं, याला काय म्हटलं जाईल, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर प्राइस अप जाते, अप जाऊन प्राइस काय करते, आयडीएमला अचीव करते, आणि आयडीएम अचीव झाल्यानंतर मार्केट मेकर पुन्हा सेल करतात, आणि मार्केट मेकर पुन्हा सेल करून हा जो वीक आहे या वीकच्या खाली दुसरं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवतात. इथपर्यंत मार्केटचा ट्रेंड कसा आहे, डाऊन आहे, प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये चालली, बरोबर. प्राइस इथे येते, लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज देते, म्हणजे फायनली हा लो पॉइंट ब्रेक झाला या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर डन. देन प्राइस अगेन अप, पुन्हा प्राइस डाऊन, आणि नवीन लो ब्रेक करण्यासाठी प्राइस खाली आली, ठीक आहे. म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर बाहेरने बाय केलं, प्राइसला कुठे पाठवलं, अप पाठवलं.
पुन्हा प्राइस खाली आली, याच्या खाली नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर तयार होणार होतं. कधी? जर प्राइस याच्या खाली क्लोज झाली तर. जसं इथे क्लोज झाली, इथे क्लोज झाली, प्राइसला इथे पण क्लोज व्हायचं होतं. सेलर्स आले, या लोच्या खाली खूप साऱ्या बायर्सने लिमिट लावल्या आणि लिमिट लावून इथे काय केलं, ही ओपन झालेली जी कॅन्डल होती ना, जी डाऊन आली, जसं की इथे दिसते आपल्याला की कॅन्डल इथून ओपन झाली असेल, डाऊन आली असेल, ब्रेकआउट स्ट्रक्चर बनवण्याचा पूर्णपणे ट्राय केला. पण ऍट द एंड डेली टाइम फ्रेमवरती बार्सने बाय केलं, प्राइसला अप पाठवलं आणि अप पाठवून बारने काय केलं, असा मोठा वेग तयार केला. आता इथे असं म्हटलं जातं की मार्केट मेकरने इथे काय केलं पहा, जिथे बॉस तयार होणार होता त्या बॉसच्या खाली जाऊन नवीन ऑर्डर विकत घेतला. म्हणजे बॉसला मार्केट मेकरने केलं स्वीप. हे लिक्विडिटी मध्ये येतं, जे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर बॉसची मार्केटने काय केली, लिक्विडिटी अचीव केली. आणि जेव्हा बॉसची लिक्विडिटी अचीव केली जाते आणि प्राइस पुढे जाऊन रिव्हर्स होऊन लोअर हायला ब्रेक करते आणि त्याच्या अगेन्स्ट हायर हाय बनवते, ट्रेंड चेंज होतो. कारण एक रिझन भेटलं मार्केटला ट्रेंड बदलवण्यासाठी. हा व्यवस्थित पाहता स्ट्रक्चर मध्ये व्यवस्थित ही गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. बॉसच्या खाली प्राइस आली, बॉस इथे कंप्लीट नाही झाला, या लेवलवरती बॉस कंप्लीट नाही झाला आणि प्राइस अप निघाली. प्राइस अप जाऊन काय करते, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स बरोबर, करेक्शनच्या अबो मार्केटची कॅन्डल होते क्लोज. आणि याला म्हटलं तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणं किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर. याला आपण आयडियम का नाही म्हटलो, त्याचं मेन रिझन, बायर्सने स्ट्रेंथ प्रूव्ह केली लोच्या खाली आल्यानंतर इथे बाय करून आणि याच्या अबोव क्लोजिंग करून. जेव्हा बायरने बेसवरतीच गोष्टी क्लिअर केल्या आहे, तर पुढे स्ट्रक्चर अजून क्लिअर होतं. मग बॉस झाला स्वीप, बॉसची लिक्विडिटी कलेक्ट केली मार्केट मेकरने आणि लोअर हायच्या, जसे इथे लिहिले लोअर हायच्या अगेन्स्ट हायर हाय फॉर्म केला. म्हणजे ट्रेंड पूर्णपणे बदलला. ठीक आहे. इथे गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, जो डाऊन ट्रेंड होता तो शिफ्ट झाला अप ट्रेंड मध्ये. आता अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालं तर आपल्याला प्लॅनिंग करायची आहे फक्त बाईंगची. पण नेहमी बुलिश ऑर्डर ब्लॉक मध्ये लास्ट जसं शिकलो तसंच नाही भेटणार. तर कधी कधी आपल्याला रिजेक्शन ओबी पण पाहायला भेटेल, जिथून मार्केट मेकर बाय करतील. पहा, डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झाला आणि आता डाऊन साईडला आपल्याला काय पाहायला भेटत आहे, आपल्याला पाहायला भेटत आहे इथे एवढा मोठा वीक. आणि या वीकला काय म्हटलं जाईल, याला म्हटलं जाईल एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. आणि या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून आपण प्लॅनिंग करू बाईंगची. फुटप्रिंट आपल्याला भेटली, ठीक आहे, आणि या फुटप्रिंट पासून आपण बाईंग करणार. स्ट्रक्चर पण आपल्याला माहिती आहे, स्ट्रक्चर पण दिसते आपल्याला, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. मग आता स्मार्ट मनी बाईंग कुठून करणार आहे, स्मार्ट मनीने ट्रेंड बदलवला, डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड मध्ये शिफ्ट केलं, बरोबर. स्मार्ट मनीच्या उरलेल्या ऑर्डर इथे आहे. मग आपण स्मार्ट मनीच्या उरलेल्या ऑर्डर झोनवरती एंट्री घेऊ, लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवू आणि हायला आपण वरती टार्गेट करू. स्मार्ट मनी यासाठी शिकली जाते. तर स्मार्ट मनीच्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक वरती आपली एंट्री पडेल, इथून प्राइस अप जाईल आणि टार्गेट करेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि ह्या बॉस पर्यंत आपण ट्रेडला होल्ड करणार. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पाशी प्राइस आपल्याला पाहायला भेटले. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून तुम्ही मुवमेंट पहा. ठीक आहे. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक मध्ये एंट्री, टार्गेट वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. खूप सिंपल. प्राइस अप जाते आणि इथे डन करते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जेव्हा ट्रेंड बदलला तेव्हा आपल्याला समजलं आपल्याला डिसिजन कोणते घ्यायचे आहे. डिसिजन घेण्यासाठी आपल्याला भेटली एक फुटप्रिंट. जेव्हा समजलं डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालाय, बाईंग करायची आहे, तर बाईंग करू रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून. आणि हा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकचा मूव पूर्ण जो या पद्धतीने मार्केटने तयार केला.
पुढे जाऊन अजून ऍडव्हान्स मध्ये आपण शिकू शकतो याचे फ्रॅक्टल वगैरे सगळ्या काही गोष्टी. पण ट्रेंड पहिला समजला पाहिजे आणि ट्रेंड समजला तर सगळ्या काही गोष्टी आपल्याला समजतील. चला अजून एक एक्झाम्पल पाहू. सो फ्रेंड्स, गोल्डचा चार्ट आणि गोल्डच्या चार्टवरती हे स्ट्रक्चर व्यवस्थित पहा. स्ट्रक्चर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण एखाद्या फुटप्रिंट पासून बाय किंवा सेल करू शकतो. ठीक आहे. इथे एक हाय पॉइंट आहे, एक स्ट्रॉंग बाईंग आली, त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग येते. ओके, एक हाय पॉइंट आहे आणि या हाय पॉइंटला प्राइस पुढे काय करते, ब्रेक करते. म्हणजे मार्केट इथे तयार करते एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ज्यामुळे आपल्याला समजतं की मार्केटचा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड अप आहे. ठीक आहे. अप ट्रेंड मध्ये व्यवस्थित पहा, एक इम्पल्स येते, एक करेक्शन येतं आणि एक क्लीन इम्पल्स येते अप साइडला. आणि आपल्याला एक चांगलं लिक्विडेशन भेटतं एका लोच्या खाली, ज्याला आपण म्हणतोय क्लीन चांगला आयडीएम, एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि त्याच्या सोबत एक इंड्युसमेंट पॉइंट. आता इंड्युसमेंटच्या खालून आपल्याला बाय करायचं, पण ऑर्डर ब्लॉक कुठे आहे? ही जर कॅन्डलला तुम्ही व्यवस्थित नोटीस केलं तर ह्या कॅन्डलमध्ये काय झालेलं आहे, मागे पहा एक स्ट्रॉंग बाईंग आहे, त्याच्या अगोदर काय एक ऑर्डर ब्लॉक कॅन्डल आहे. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस नाही केलं कलर बद्दल, जे आपण पुढे जाऊन डिस्कस करू. येणाऱ्या सगळ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगण्याचा पूर्ण ट्राय करेल. ठीक आहे. तर इथे व्यवस्थित जर समजून घेतलं, एका ऑर्डर ब्लॉक पाशी प्राइस आली आणि सपोर्ट घेऊन प्राइस आप निघून गेली. पण कशा पद्धतीने सपोर्ट घेतला, एक्झॅक्टली झालं काय हे पहा. सेलरने इथून सेल केलं, ओपन झालेली कॅन्डल इथपर्यंत आली आणि ह्या लेवलला टॅप झाली. आता ह्या नॉर्मल ऑर्डर ब्लॉक मध्ये, ठीक आहे, ऑर्डर असतात बायच्या पेंडिंग आणि सेलर प्राइसला घेऊन खाली आले. जसं इथं ही कॅन्डल टॅप झाली ना, इमिडिएटली बाईंगच्या सगळ्या ऑर्डर फिल झाल्या, प्राइस रिजेक्ट झाली आणि रिजेक्ट होऊन बारने प्राइसला अप पाठवलं आणि बार्सने बाईंग करून फायनली ओल्ड हायला ब्रेक केलं आणि त्याच्या अगेन्स्ट हायर हाय फॉर्म केला. म्हणजे बायरने एक रिजेक्शन कॅन्डल बनवली आणि ह्याच कॅन्डलच्या विकला म्हटलं जाईल एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. तर आयडियमच्या खाली आपण मार्किंग करूया ह्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकची या पद्धतीने. आणि आपल्याला ह्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून पाहायची आहे बाईंग. टार्गेट असेल वरती असलेला हायर हाय पॉइंट. पहिल्यांदा आपण वेट केलं, प्राइसला आयडियम अचीव करू दिला, प्राइसने आयडियम अचीव केला, प्राइस रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या झोन मध्ये आली. आता रिजेक्शन ओबीच्या झोन मध्ये 50%चा खूप इम्पॉर्टंट असतो हा मिडल पॉइंट, याला म्हटलं तर मेन थ्रेशोल्ड, हा खूप इम्पॉर्टंट असतो. जर यांना बाईंग करायचं असेल तर 50% कधीच हे ब्रेक होऊ देत नाही. जेव्हा मोठा वीक असेल ना, खूपच मोठा, तेव्हा गरज आहे आपल्याला या 50%ची. 50%पासून बाईंग, लोच्या खाली आपला स्टॉप लॉस आणि टार्गेट असेल ट्रेंड नुसार तयार होणारं दुसरं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या पद्धतीने आपण बॉसला टार्गेट करणार. 50% रिजेक्शन ओबीच्या वरती आपण एंट्री घेतली, आपलं टार्गेट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. साधी सिंपल गोष्ट, खूप म्हणजे खूप. रिस्क पेक्षा 3.5 पटीचा आर आर. फक्त स्ट्रक्चर पाहिलं, एक इंड्युसमेंट आणि एक फुटप्रिंट, फुटप्रिंट पासून बाय आणि नवीन स्ट्रक्चर जिथे ब्रेक होणार आहे त्या लिक्विडिटीला आपण करतो टार्गेट, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला. जसं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लीट होतं, या सगळ्या ऑर्डर ह्या लिक्विडिटी सोबत मॅच होतं आणि त्यानंतर प्राइस रिव्हर्स करते. तर खूप साधी आणि सिंपल गोष्ट आहे. सोपा बेरिश रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक म्हटलं की 3 गोष्टी येणार. नंबर 1 वरती असेल लेग इन, ज्यामध्ये इन्स्टिट्यूट सर्वात पहिल्यांदा काय करतात, बाय किंवा सेल करतात. आता हा बेरिश आहे म्हटल्यानंतर इन्स्टिट्यूट काय करतात, सेल ऑर्डर ओपन करतात मोठ्या क्वांटिटीमध्ये. ठीक आहे. बल्क क्वांटिटीमध्ये सेल ऑर्डर ओपन झाल्यानंतर एक लेग इन तयार होतो, जी त्यांची पहिली फुटप्रिंट आहे मार्केटमध्ये एंटर करण्याची. सेकंड नंबरला हे काय करतात, एक बेस बनवतात. बेस म्हणजे एक अशी जागा जिथे पेंडिंग ऑर्डर असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर मार्केट मेकर काय करतात, एक रिअल मुवमेंट घेऊन येतात, ज्याला म्हणतात लेग आउट.
जो मोठ्या ऑर्डर घेऊन बाहेर पडतो स्ट्रक्चरच्या किंवा स्ट्रक्चरला ब्रेक करण्यासाठी मूव्ह करतो. एक रिअल मूव्ह जिथे मोठा पैसा इन्व्हेस्ट झाला. लेग इन, बेस आणि लेग आउट. आता पहा हे स्ट्रक्चर कसं तयार होतं. मोठ्या क्वांटिटीमध्ये सेलिंग झाली. एक आपल्याला स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल पाहायला भेटेल या पद्धतीने. एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार झाली आणि ह्या कॅन्डलच्या आतमध्ये असेल तिचा विक. एक आपल्याला अशी कॅन्डल पाहायला भेटत आहे जी खूप हेल्दी आहे आणि स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आता एक हेल्दी स्ट्रॉंग कॅन्डल का तयार होते. प्रत्येक पॉइंट वरती कॅन्डल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर ही तिची ओपनिंग प्राइस आहे. याच्यामध्ये बायर पण आहे, सेलर पण आहे. बायर बाय करताय, सेलर सेल करताय, पण सेलरची जी क्वांटिटी आहे ही बायरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही प्राइस हळूहळू काय करते, डाऊन साईडला मूव्ह करते. बायर्स कमी कमी पडत चालतात, सेलर त्यांच्या अगेन्स्ट जास्त होतात. त्यामुळे प्राइस स्लिप होते आणि या पद्धतीने आपल्याला एक मोठी मुवमेंट पाहायला भेटते. जेव्हा एक अशी कॅन्डल तयार होते ना, हिच्या आतमध्ये खूप साऱ्या ऑर्डर असतात पेंडिंग, ज्या फिल नाही झालेल्या. कारण सर्वात पहिल्यांदा मार्केट मेकर तयार करतात एक लेगिन, आणि लेगिन मध्ये काय होतं, सेल ऑर्डर ओपन होतात, जे आपल्याला इथे पाहायला भेटले की लेगिन मध्ये सेल ऑर्डर ओपन केल्या. आता ह्या कॅन्डल मध्ये काही ऑर्डर आहे ज्या अजून पण ट्रिगर नाही झालेल्या. ठीक आहे. म्हणजे पहिल्याच कॅन्डल मध्ये पेंडिंग ऑर्डर आहे ते पडलेल्या, ज्या आहे अशाच अजून लिमिट वरती आहे आणि त्या फिल झालेल्या नाहीये. त्यानंतर काय होतं, मार्केट मेकर बेस तयार करतात. आता बेस कसा तयार होतो, त्यांना एक फेक मुवमेंट करावी लागते बेस बनवण्यासाठी. बेस म्हटलं की सिंपल एक फेक मुवमेंट. फेक मुवमेंट कशी तयार होईल, लेगिन तयार झाल्यानंतर नेक्स्ट जी कॅन्डल ओपन होते ना, ह्या कॅन्डल मध्ये हे काय करतात, प्राइसला डाऊन जाऊ नाही देत, तर हे इथून बाय करतात आणि प्राइसला अप पाठवतात. बाय केलं, प्राइस अप गेले. आता अप आलेली जी प्राइस आहे ना, इथून अप आल्यानंतर काय होतं, पहिल्या कॅन्डलच्या उरलेल्या ज्या काही ऑर्डर असतात, बायर्स अप आले, सेलरच्या उरलेल्या ऑर्डर आहे त्या बायर्समुळे काय झाल्या, ट्रिगर झाल्या. आता जी कॅन्डल अप गेलेली आहे हिच्या आतमध्ये विक असतो, जो व्हिजिबल नसतो, इनव्हिजिबल असतो. ठीक आहे. प्राइस जशी अप आली, बाहेरने प्राइसला अप पाठवलं, प्राइस अप आली, मागच्या कॅन्डलच्या उरलेल्या ऑर्डर मार्केटने फिल केल्या आणि जशा फिल होतात त्यानंतर काय होतं, बायरचा जो काही प्रेशर आहे ना हा कमी होतो आणि सेलरच्या ऑर्डर फिल झाल्या, सेलरचा प्रेशर इन्क्रीज होतो, हाय होतो. आणि सेलरचा प्रेशर हाय झाल्यानंतर अप आलेली कॅन्डल रिजेक्ट होते आणि रिजेक्ट होऊन ती कॅन्डल डाऊन साईडला मूव्ह करते. लेगिन कॅन्डलच्या ऑर्डर एका फेक मुवमेंटमध्ये बेसमध्ये त्यांनी फिल करून घेतल्या आणि त्या फिल झाल्यानंतर काय होतं, प्राइस इथून पुढे रिअल मुवमेंट स्टार्ट करते डाऊन साईडला. एक स्ट्रॉंग लेग आउट, आणि हा लेग आउट पुढे बँक्स काय करतात, कंटिन्यू करतात, म्हणजे सेलिंग पुढे कंटिन्यू करतात. आणि ह्या प्रत्येक कॅन्डलच्या आतमध्ये सुद्धा विक तयार झालेला असतो. या पद्धतीने प्राइसने पुढे काय केली, सेलिंग कंटिन्यू केली. एक मोठी सेलिंग होण्या अगोदर, ही मोठी सेलिंग होण्या अगोदर मार्केटमध्ये एक लेगिन तयार झाला. त्यानंतर काय झालं, जो लेगिन आहे यामध्ये उरलेला काही ऑर्डर आहे त्या फिल करण्यासाठी त्यांना एक बेस बनवावा लागला, म्हणजे एक फेक मुवमेंट करावी लागली. फेक मुवमेंट कसली होती, बाईंगची होती. त्यांनी बार्स इन्व्हाइट केले, बाईंग करून प्राइसला अप पाठवलं आणि लेगिन मध्ये उरलेल्या ज्या काही पेंडिंग ऑर्डर आहेत त्या इमिडिएटली फिल करून घेतल्या, कारण त्यांना स्ट्रक्चर ब्रेक करायचं आहे. हे कधी घडतंय, जेव्हा मार्केट या पद्धतीने लो ब्रेक करण्यासाठी मूव्ह करतो आणि इथे लोला ब्रेक करतो, त्या टायमाला ही गोष्ट इथे कुठेतरी घडते. ठीक आहे. की ते इथे कुठेतरी एक सेल ओपन करतात. सेल ओपन केल्यानंतर एक फेक मुवमेंट आणतात बायची, उरलेला ऑर्डर फिल करून घेतात आणि खाली आपल्याला एक स्ट्रॉंग लेग आउट पाहायला भेटतो, जो पुढे सेलिंग कंटिन्यू करतो. आणि ओव्हरऑल अशा स्ट्रक्चर सोबत मार्केट मागच्या लोला ब्रेक करतं आणि इथे एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवतं. आपल्याला गोष्ट इथे समजून ही घ्यायची आहे की स्ट्रॉंग सेलिंग झाली आणि स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदर त्यांना एक बेस बनवावा लागला, म्हणजे फेक मुवमेंट करावी लागली.
आणि ही फेक मुवमेंट बाईंगची होती जी अप गेली, ऑर्डर फिल करून घेतल्या आणि इमिडिएटली मार्केटमध्ये पुढे सेलिंग आली. स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदर लोकांना ट्रॅप करणारी कॅन्डल कोणती आहे, तर ती ही कॅन्डल आहे. कॅन्डलचा हवाला वीक आहे, जिने काय केलं, खूप साऱ्या लोकांना ट्रॅप केलं. आणि हा जो वीक आहे ना, याच वीकला पुढे मार्क केलं जातं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक म्हणून, एक बेरिश रिजेक्शन ओबी म्हणून याला मार्क केलं जातं. पूर्ण कॅन्डलची मार्किंग नाही केली जात कधीच. ठीक आहे. पूर्ण आपण नॉर्मल ऑर्डर ब्लॉक मध्ये अशा पद्धतीने मार्किंग करतो आणि रिजेक्शन ओबी मध्ये फक्त त्या वीकची व्हॅल्यू असते. का वीकची व्हॅल्यू आहे? कारण बायरने प्राइसला इथपर्यंत पाठवलं, पण बायरच्या अगेन्स्ट सेलरने ऑर्डर फिल करून त्या बायरला रिजेक्ट केलं आणि खाली पाठवलं. मग बायर्स कुठे रिजेक्ट झाले? या वीक मध्ये रिजेक्ट झाले. आणि सेलिंगचा प्रेशर कुठे दिसतं आपल्याला? हा जो वीक आहे या वीक मध्ये दिसतोय. जिथे सेलिंगचं प्रेशर असेल तिथेच मार्केटकडे पेंडिंग ऑर्डर असतील. आणि जेव्हा ही प्राइस अप येईल, या वीक मध्ये नवीन सेलच्या ऑर्डर फिल होतील आणि पुन्हा प्राइस काय करेल? ड्रॉप करेल. कारण आपल्याला एक अशी जागा समजली की ज्या जागेवरती यांनी मोठ्या प्रमाणात सेल केले. लॉजिक खूप सिंपल आहे. लेग इन, देन बेस आणि एक लेग आउट. तर स्ट्रॉंग सेलिंग जेव्हा आपल्याला दिसते, त्याच्या अगोदर एक कॅन्डल आहे, पण त्या कॅन्डलमध्ये बॉडी छोटी आहे. ठीक आहे, बॉडी कशी आहे? एकदम स्मॉल आहे. बट विक पहा, विक कसा आहे? एकदम लार्ज. आणि हा जो लार्ज विक आहे ना, यामध्येच असतात सगळ्या काही पेंडिंग ऑर्डर. प्लस गोष्ट अशी आहे इथे एक, की काही लोकांना इथे बाय करायला लावलं, प्लस बँकने सुद्धा बायच्या ऑर्डर ओपन केल्या आणि प्राइसला अप पाठवून सेलची ऑर्डर फिल करून घेतल्या आणि प्राइस ड्रॉप झाली. आता जे काही लोक इथे बाय करतात आणि सडनली प्राइस मध्ये ड्रॉप येतो, काही पोझिशन बारच्या ओपन असतात, बारच्या पोझिशन ओपन असतात. ठीक आहे. आणि प्राइस एवढी ड्रॉप झाली, ज्या लोकांच्या बायच्या पोझिशन ओपन आहे हे सगळे लोक लॉस मध्ये असतात. मग प्राइस जेव्हा अप येते, अप आल्यानंतर काय होतं? जे लॉस मेकर बायर आहे, म्हणजे ज्यांनी इथे बाय केलं प्राइस अचानक ड्रॉप झाली, हे लोक लॉस मध्ये, हे प्राइस तिथे आल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट त्या बायच्या ट्रेडला एक्झिट करतात. त्यामुळे काय होतं? बायर जे होते फसलेले ते एक्झिट झाले आणि ते झाले सगळे सेलर. आणि एरिया असा आहे की जिथं ऑलरेडी सेलरने त्यांचा प्रेशर प्रूव्ह केलेला आहे, सेलरने स्ट्रेंथ दाखवलेली आहे. इथे आल्यानंतर लॉस मेकर बाहेर एक्झिट झाले, ते पण सेलर, पेंडिंग ऑर्डर पण सेलचे आहे आणि प्राइस इथून आपल्याला संधी देते मोठ्या मुवमेंटची. मग बँक्सच्या पेंडिंग ऑर्डर इथे आहे. आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये फक्त हे स्ट्रक्चर हवंय. नॉर्मल ऑर्डर ब्लॉक नसेल, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असेल, तर तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे पूर्ण कॅन्डल मार्क करण्यापेक्षा वीक मार्क करू आणि वीकच्या 50% आसपास आपण सेलिंगचा चान्स घेऊ आणि या कॅन्डलच्या हायच्या वरती आपला स्टॉप लॉस ठेवू. यामुळे काय होईल की एक नॉर्मल व्यक्ती इथून सेल प्लॅन करेल, बरोबर. पण ज्याला रिजेक्शनचं लॉजिक समजले तो व्यक्ती काय करेल? ह्या पूर्ण वीकचा 50% आणि त्या 50%पासूनच एक व्यक्ती करतो सेल आणि स्टॉप लॉस एकदम छोटा ठेवतो त्याच्या अबोव आणि टार्गेट घेतो नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर. आता कोणताही रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक मार्क केला आणि सेलिंग भेटेल असं पण नाहीये. तुम्हाला इथे एक गोष्ट समजली पाहिजे, ती काय आहे पहा. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक वरती सेल कधी भेटेल आणि कधी एक चांगली मोठी मुवमेंट पाहायला भेटेल आपल्याला, तर हे घडेल डाऊन ट्रेंड मध्ये. ठीक आहे. जसं की मार्केटमध्ये सेलिंग झाली, बार्सने प्राइसला अप पाठवलं, पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग झाली आणि प्राइसने स्ट्रक्चरला ब्रेक केलं. इथे आपल्याला दिसत आहे की प्राइसने प्रिव्हियस लोला ब्रेक केलंय आणि लो ब्रेक करून एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलंय. आता हे जे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे हे कसं आहे? बेरिश आहे. का? बिकॉज प्रिव्हियस लो ब्रेक त्याच्या खाली प्राइस आली. ट्रेंड कसा आहे? डाऊन आहे. डाऊन ट्रेंड मध्ये आपण प्लॅनिंग कसली करतो? सेलिंगची प्लॅनिंग करतो. ठीक आहे. पण सेलिंगची प्लॅनिंगच्या अगोदर आपण पाहतो की आयडीएम कुठे आहे. कारण जर एखादी इंडुसमेंट भेटली आपल्याला तरच आपल्याकडे लोअर लो व्हॅलिड होईल.
ठीक आहे. इथे सपोज आपल्याला भेटला आयडियम, इम्पल्स करेक्शन इम्पल्स, आयडियम आपण मार्क केला. जेव्हा ही प्राइस अप येते आणि आयडियम अचीव्ह करते, तेव्हा खाली लोअर लो व्हॅलिड होतो आणि ह्या लोअर लोच्या खाली तयार होईल पुढे नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि आता आपल्याला ह्या तयार होणारा नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला टार्गेट करायचंय. पण सेल कुठून करायचं? आपण इथे चेक करत असतो मार्केटचा हाय पॉइंट आणि मार्केटचा लो पॉइंट. आणि आयडियमच्या वरती आपल्याला हवी आहे एक फुटप्रिंट. आता फुटप्रिंट म्हणून आपल्याला इथे पाहायला भेटेल एक बेरिश रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. का? ट्रेंड डाऊन आहे आणि इथे तयार होणारं रिजेक्शन आपल्यासाठी बेरिशच असणार आहे. मग आपण ह्या लेग मध्ये असं स्ट्रक्चर शोधतो. जेव्हा नॉर्मल ऑर्डर ब्लॉक नाहीये तर कधी कधी आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. तर तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे इथे असणारा हा जो वीक आहे ना, हा वीक आपल्यासाठी काय आहे? एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक आहे. आणि मग आपण काय करणार? त्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून सेलिंग, त्याच्या अबो आपला स्टॉप लॉस आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे आपलं टार्गेट. खूप सिंपल आहे. पहिल्यांदी एक लो ब्रेक झालेला आहे, ट्रेंड डाऊन आहे. ट्रेंड समजला म्हणजे डायरेक्शन समजली आणि त्या डायरेक्शन मध्ये ट्रेड पकडण्यासाठी आता फुटप्रिंटची गरज आहे. तर फुटप्रिंट म्हणून मला काय पाहायला भेटलं? एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पाहायला भेटला. ठीक आहे. नेहमी कलर हा ग्रीनच असेल असं नाहीये. कधी कधी काय होईल की हा जो कलर आहे ना, हा रेड मध्ये पण असू शकतो. म्हणजे असं स्ट्रक्चर आपण एक साईडला पण ड्रॉ केलं आणि इथे एक अशी पण कॅन्डल पाहायला भेटू शकते. मग आपल्यासाठी हा विक सुद्धा एक रिजेक्शन ओबी आहे आणि सेम त्याच्या अगेन्स्ट हा विक सुद्धा आपल्याकडे एक रिजेक्शन ओबीच आहे. इथे कलर ग्रीन होता, इथे कलर रेड आहे. बट विक आणि या विकची थेअरी आणि अॅनाटॉमी जर समजून घेतली तर दोघांकडे पण सेम आहे. मागच्या कॅन्डलचे ऑर्डर फिल करून मार्केट ड्रॉप झालं, मागच्या कॅन्डलचे ऑर्डर फिल करून प्राइस ड्रॉप झाली. आणि जेव्हा प्राइस अशा पद्धतीने करते, मागच्या कॅन्डलच्या ऑर्डर फिल करून ड्रॉप होते, मागच्या कॅन्डलच्या ऑर्डर फिल करून ड्रॉप होते, तर आपल्यासाठी बोथ विक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असतात. आणि इथून आपण सेलिंगचा प्लॅन करतो डाऊन साईडला. जेव्हा ही प्राइस अप येते, बायर्स प्राइसला घेऊन अप येतात म्हणून इथे नवीन ऑर्डर फिल होतात. बायर्स प्राइसला अप घेऊन जातात म्हणून इथे नवीन ऑर्डर फिल होतात आणि प्राइस करते सेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक मध्ये नेहमी बॉडी अशीच असेल नाही. कधी कधी ही जी बॉडी आहे ना, थोडीशी ह्या टाईप मध्ये असू शकते आणि सेम ही जी बॉडी आहे हिची पण लेंथ थोडीशी ह्या टाईप मध्ये असू शकते. लेंथ जी आहे ही बॉडीपेक्षा पण मोठी आहे. ठीक आहे. मग आपल्याला मार्क करायचं आहे विक. विकची लेंथ मोठी. जर सपोज बॉडी अशी आहे तर आपण आता विक नाही मार्क करू शकत. आपल्यासाठी डायरेक्टली नॉर्मल ऑर्डर ब्लॉक तयार होईल बेरिश. पण इथे बॉडी छोटी आणि विक मोठा म्हणून आपण काय करत आहे? या पद्धतीची मार्किंग करत आहे. तर विक हा नेहमी लक्षात ठेवा, विकची लेंथ ही बॉडीपेक्षा मोठी असते आणि हे सिंपल आपल्याला समजतं. आता हीच गोष्ट आपण थोडीशी अगेन एकदा व्यवस्थित रीड करू. ठीक आहे. मार्केट मेकरने सर्वात पहिल्यांदा केलं सेल. या पद्धतीने एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार झाली. ह्या कॅन्डलच्या आतमध्ये खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंग आहे, कसल्या? सेलच्या आहे. आणि मार्केट मेकरला काय करायचं आहे? डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे. आता हीच गोष्ट आपण इकडे समजून घेऊ. प्राइस ऑलरेडी डाऊन गेलेली आहे, प्राइस ऑलरेडी डाऊन गेली, प्राइस अप आली आणि प्राइस इथून डाऊन चालली. प्राइसला हा वाला जो लो पॉइंट आहे ब्रेक करायचा आहे. एक्झॅक्ट ह्या पॉइंटवरती काय घडतं? सर्वात पहिल्यांदा हे एक अशी कॅन्डल बनवतात स्ट्रॉंग. एक स्ट्रॉंग फर्स्ट तयार केली यांनी सेलिंग कॅन्डल. आता ही जी स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल जी आहे ना, हिच्यामध्ये ऑर्डर पेंडिंग असतात. प्राइस काय करते? इमिडिएटली मार्केट मेकर इमिडिएटली काही ऑर्डर्स ओपन करतात बायच्या, प्राइसला अप पाठवतात. या पद्धतीने प्राइस अप आली, हेल्दी कॅन्डल आहे. ठीक आहे. अप आलेली प्राइस इमिडिएटली रिजेक्ट होते आणि रिजेक्ट झाली की ही प्राइस डाऊन जाते. का रिजेक्ट झाली? कारण हिच्या पेंडिंग ऑर्डर मार्केटने फिल केल्या आणि जसा इकडे वीक तयार झाला ना, असाच वीक
ही जी कॅन्डल आहे या कॅन्डल मध्ये पण तयार होतो सेम. जसा इकडे वीक तयार झाला असाच वीक काय होतो इकडे पण तयार होतो ह्या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये. कारण प्राइस अप गेली होती, ठीक आहे, आणि अप जाऊन प्राइस काय झाली, रिजेक्ट झाली. आपल्याला सेकंड कॅन्डल मध्ये या टाईपची बॉडी पाहायला भेटते. ही गोष्ट इथे घडली आणि त्यानंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग सेलिंग पुढे कंटिन्यू होते या पद्धतीने. आणि ऍज इट इज हा जो पॅटर्न आहे तो इथे तयार होतो आणि मार्केट इथून या पद्धतीने काय करतं, ड्रॉप होतं आणि ड्रॉप होऊन ह्या स्ट्रक्चरला ब्रेक करून एक तयार होतो बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. म्हणजे बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवण्यासाठी मार्केट मेकरने काही क्वांटिटीज ओपन केल्या इथे या अशा स्ट्रक्चरमध्ये. आणि ऍज इट इज हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर आपल्याला कुठे पाहायला भेटतं हे पहा. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला भेटेल असं आतमध्ये. आणि ही प्राइस काय करते, खाली येऊन लोला ब्रेक करते. प्राइसने या पद्धतीने स्ट्रक्चर ब्रेक केलं, ठीक आहे. मार्केटमध्ये ही जी सेलिंग आहे ही सेलिंग पुढे कंटिन्यू झाली आणि ट्रेंड डाऊन. आता या डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेकऑफ स्ट्रक्चर जे बनवलंय, जो लो ब्रेक झालाय, तो लो ब्रेक करताना मार्केट मेकरने एक लेग इन बनवला, बेस बनवला आणि त्यानंतर मोठा लेग आउट आला. जेव्हा प्राइस अप जाईल इथे पेंडिंग ऑर्डर फिल होतील आणि पुन्हा प्राइस खाली येऊन नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवाल. आपल्याला समजलं इथे की मार्केटचा लो ब्रेक झालेला आहे, इथे लो ब्रेक होऊन नवीन लोअर लो तयार झालाय म्हणजे ट्रेंड आहे डाऊन. डाऊन ट्रेंड मध्ये मला प्लॅनिंग करायची आहे सेलिंगची. आणि सेलिंगची प्लॅनिंग करण्यासाठी आता मी पाहत आहे आपल्याकडे आहे एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. आणि मग ह्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकला आपण काय करतो, मार्क करतो. जसं की इथे हा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक जो आहे तो आपण मार्क केला. प्राइस जेव्हा अप येईल, प्राइस अप आली, सेलर्स डाऊन ट्रेंड मध्ये जर तुम्ही ब्रेकअप स्ट्रक्चरचा व्हिडिओ पाहिला असाल, सेलर्स लोअर हायला ब्रेक होऊ देते नाही आणि फुटप्रिंट पासून सेल करतात आणि पुन्हा लोअर लोला ब्रेक करतात. पण सेल कुठून होणार होतं हे आपल्याला समजलं या रिजेक्शन ओबी मुळे. यासाठी फुटप्रिंट ही इम्पॉर्टंट आहे. जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं आहे, डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचं आहे, तर त्यांना सेलिंगचा प्लॅन करायचा आहे, ठीक आहे. आणि सेलिंग कुठून केली जाईल या स्ट्रक्चरमध्ये, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो, खूप सिंपल गोष्ट आहे की कॅन्डलमध्ये मोठी विका असते, बॉडी छोटी असते आणि मार्केटमध्ये ऑलरेडी डाऊन ट्रेंड चालू आहे आणि या डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला दिसत आहे अशी रिजेक्ट झालेली प्राइस आणि सेल. तर हे रिजेक्शन आपल्यासाठी काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक झोन आहे. ही कॅन्डल आपल्यासाठी काय आहे, पेंडिंग ऑर्डरचा एरिया आहे आणि इथे आल्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटेल एक सेलिंग. तर खूप सिंपल की डाऊन ट्रेंड मध्ये ब्रेकऑफ स्ट्रक्चरच्या आतमध्ये जर असं स्ट्रक्चर दिसत असेल तर या स्ट्रक्चरला म्हटलं जाईल एक बेरिश रिजेक्शन ओबी, ठीक आहे. कधी कधी कलर ग्रीन असेल तर कधी कलर हा रेड असेल, पण हा असेल आपल्यासाठी एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. मग अशा वेळेस या ऑर्डर ब्लॉकचा 50% मोस्टली मार्क करत जायचा आणि 50%च्या अबोव कधीच बॉडी क्लोज होत नाही जर त्यांना डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचा आहे तर. आणि सेलिंग आपली कुठून असली पाहिजे, या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या 50%च्या नियर, स्टॉप लॉस त्याच्या अबोव आणि टार्गेट खाली असलेला लो पॉइंट. सेम दोन्ही केसेसमध्ये एंट्री, स्टॉप लॉस आणि खाली लोअर लो आपलं टार्गेट. आणि हे फक्त डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर कोणतीही फुटप्रिंट मार्क करून डायरेक्टली ट्रेड करू शकत नाही. तर पहिल्यांदा ट्रेंड समजला पाहिजे आणि त्या ट्रेंडवरती आपण काय करत असतो, एक ऑर्डर ब्लॉक पाहून सेलिंगचा प्लॅन करत असतो, ठीक आहे. बरं, जेव्हा एक आयडियम असेल आणि आयडियमच्या अबोव ही गोष्ट असेल तेव्हा हे आपल्यासाठी इफेक्टिव्ह असेल. म्हणजे एक एक्झाम्पल, सपोज ट्रेंड डाऊन आहे आणि ह्या डाऊन ट्रेंड मध्ये मार्केटकडे एक आयडियम पण आहे, प्राइसने आयडियम अचीव्ह केला, ठीक आहे. इथे एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर प्राइस अप येते, एक आयडियम अचीव्ह करते आणि आयडियम अचीव्ह झाला म्हणजे बँक सेल करतील आणि खाली असलेल्या लोअर लोला म्हणजे नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चरला टार्गेट करतील. तर स्मार्ट मनी सेलिंग कुठून करेल, या स्ट्रक्चरमध्ये सपोज इथे आहे एखादा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक, बस
आयडियम नंतर आपण वेट करू की प्राइस रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कडे जाईल, इथून आपण सेलिंगचा प्लॅन करू आणि टार्गेट खाली असलेलं लोअर लोला करू. तर स्ट्रक्चरने डायरेक्शन समजवली, त्यानंतर फुटप्रिंटने एक क्लीन एंट्री पॉईंट दिला. क्लीन एंट्रीमुळे स्टॉप लॉस कुठे ठेवायचं, लोअर हायच्या अबो हे समजलं आणि टार्गेट काय करायचं, लोअर लो हे समजलं. तर डाऊन ट्रेंड मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. नोट्स मध्ये लिहून घेणार तुम्ही नेहमी. जेव्हा एक स्ट्रॉंग सेलिंगची मुवमेंट पाहायला मिळेल, त्यामागे असलेल्या कॅन्डल मध्ये मोठा वीक आहे आणि प्राइस डाऊन ट्रेंडला पुढे कंटिन्यू करते, त्या वीकला रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असं म्हटलं जातं. कारण प्राइस रिजेक्ट झाली म्हणजे बायरच्या अगेन्स्ट सेलर आले आणि त्यानंतर मार्केटने स्ट्रक्चरला ब्रेक केलं. बायर सेलरचा एक असा एरिया जिथे फाईट झाली, इम्बॅलन्स तयार झाला आणि त्यानंतर प्राइसने पुढे सेलिंग कंटिन्यू केली. आणि असा इम्बॅलन्स एरिया आपल्यासाठी असतो एक बेरिश रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. चला चार्ट वरती समजून घेऊ. सो ठीक आहे फ्रेंड्स, युरो युएसडी 1 तासाची टाइम फ्रेम आणि व्यवस्थित हे स्ट्रक्चर पहा. आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग दिसते, त्यानंतर एक थोडीशी सेलिंग येते. ओके, एक इम्पल्स, एक करेक्शन, अगेन इम्पल्स. तर प्राइस इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट करत नाही, ठीक आहे. इथे मार्केट हाय ब्रेक कंप्लीट करत नाही, त्या अगोदरच प्राइस खाली येते आणि खाली येऊन प्राइस काय करते, आयडीएमला अचीव करते. आता आयडीएम अचीव झाला म्हणजे हायवरती पुन्हा लिक्विडिटी सेट झाली आणि आता तरी मार्केटला अप जाऊन ट्रेंड कंप्लीट करायचा आहे, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा इथून मुवमेंट प्राइसची कशी चाललेली होती, एक अप मुवमेंट होती. ते जर बघितलं तर एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं होतं, ठीक आहे. मागे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं, ट्रेंड अप होता. तर सर्वात पहिल्यांदा काय करूया आपण, अप ट्रेंड कुठे एंड होतं हे बघूया. एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर मार्केटला हे स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू करायचं. तर प्राइस अप गेली, थोडीशी डाऊन आली, बाईंगच्या कॅन्डलचं हाय अचीव, लो अचीव, प्राइस पुन्हा अप गेली. पण इथे स्ट्रक्चर ब्रेक झालेलं नाही, ठीक आहे. आणि प्राइस अगेन डाऊन येते. इंड्युसमेंट एक आयडीएम पॉइंटला प्राइस स्वीप करते आणि स्वीप करून पुन्हा प्राइस अप जाते आणि स्ट्रक्चर ब्रेक करण्याचा पूर्ण ट्राय करते. पण अगेन जर बघितलं तर पुन्हा प्राइस इथे वीक होते, म्हणजे बायर्स वीक होतात आणि जिथे बॉस कंप्लीट झाला पाहिजे तो बॉस काय होतो, स्वीप होतो. आता जेव्हा मार्केट बॉसला स्वीप करेल, ठीक आहे, आणि प्राइस सडन खाली येईल आणि खाली येऊन प्राइस त्या हायर लोला पुढे ब्रेक करेल. आयडीएम स्वीप करून प्राइस अप गेली होती, त्यानंतर प्राइस डाऊन आली बॉसला स्वीप करून, तर इथे प्रोटेक्टेड लिक्विडिटी लोच्या खाली असेल आणि हा जर पॉईंट ब्रेक झाला तर याला म्हटलं येईल कॅरेक्टर चेंज, म्हणजे ट्रेंड बदलला. ट्रेंड बदलवण्यासाठी सेलरने ताकद लावली कुठे, इथे असलेल्या हायच्या अबोव. सेलरने इथे ताकद लावली, हायच्या अबोव प्राइस आली, हायच्या अबोव आल्यानंतर सेलर काय करतात, अगेन नवीन लिमिट्स लावतात आणि प्राइसला रिव्हर्स पाठवतात आणि मोठ्या क्वांटिटी सोबत हायर लो पॉइंटला ब्रेक करून टाकतात. जेव्हा बायरच्या अगेन्स्ट, बायरने प्राइसला अप पाठवलं, बायरमध्ये स्ट्रेंथ पण होती, चांगली स्ट्रेंथ होती, ठीक आहे. पण बायर प्राइसला हायच्या वरती क्लोज करू नाही शकले आणि सेलरने मोठ्या प्रमाणात लिमिट्स फिल करून प्राइसला खाली पाठवलं आणि हायर लो पॉइंटला इथे ब्रेक केलं. ब्रेकच नाही तर पुढे प्राइसने सेलिंग पण कंटिन्यू दाखवली, तर ट्रेंड काय झाला, चेंज झाला. आता पहा, मार्केटचा ट्रेंड आपल्यासाठी आहे डाऊन आणि या डाऊन ट्रेंड मध्ये आपण प्लॅनिंग करतो सेलिंगची. पहिल्यांदा ट्रेंड समजणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. लिक्विडिटी जेव्हा आपण शिकूया तर लिक्विडिटीमध्ये बॉस स्वीप असेल, आयडीएम स्वीप एंट्री असेल, चॉक स्वीप एंट्री असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून तर तुम्ही हे लेक्चर्स पाहताय की जिथे तुम्हाला एक एक गोष्ट व्यवस्थित शिकता येईल. चॉक झाल्यानंतर प्राइस अप जाते आणि अप गेल्यानंतर पुन्हा सेलर मोठ्या क्वांटिटीत सेल करतात आणि सेलर मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल करून ह्या लो पॉइंटला पुढे ब्रेक करतात आणि इथे बनवतात एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ट्रेंड डाऊन होता, इथे समजलं. डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू होतोय, इथे समजले. आता आपण सेलिंगची प्लॅनिंग करू शकतो.
बरं, सेलिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय आहे, आपण शोधूया एक आयडीएम इंड्युसमेंट. कारण आयडीएम अचीव झाला तर लोअर लो व्हॅलिड बनेल, बरोबर, आणि लोअर लोला आपल्याला टार्गेट करता येईल. आयडीएम कुठे तयार होईल मित्रांनो? इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स. ओके, करेक्शनच्या अबोव तयार होईल एक ITM इंड्युसमेंट. ओके, इंड्युसमेंट भेटली म्हणजे आपण सेलिंगचा प्लॅन करू शकतोय. आणि व्यवस्थित वरती जर बघितलं ना, सेलिंगच्या अगोदर बाहेर तर प्राइसला अप घेऊन गेले होते. इथे बाहेर प्राइसला कशा पद्धतीने अप घेऊन गेले आता हे समजून घ्या. एक कॅन्डल ओपन होते, ही अप जाते. सेलर्सला भीती वाटते की ट्रेंड बदललाय आणि हे बार एवढ्या प्रेशरने अप येऊ राहिले, हे जर वरती आले तर इथे असलेल्या हाय पॉइंटला ब्रेक करतील. मग जी कॅन्डल वरती आलेली आहे म्हणजे जिच्यामध्ये बार्स बाय करून तिला अप घेऊन गेले, सेलर मोठ्या क्वांटिटीने सेल करतात आणि प्राइसला अशा पद्धतीने डाऊन घेऊन येतात आणि प्राइस इथे होते क्लोज. वीक तयार झाला, सेलरने बनवला, आणि फक्त वीक आहे तर सेलरने सेलिंग पण पुढे कंटिन्यू केली आणि फायनली ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं. डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला. तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी सेलरला आणि बायरला इथे फाईट करावी लागली. तर हा वीकचा जो एरिया आहे ना, हा इन्स्टिट्यूट एरिया आहे. हा एक असा एरिया आहे जिथे स्मार्ट मनीची फुटप्रिंट आहे. ठीक आहे, आपण काय करणार आता, प्राइसला ह्या फुटप्रिंट कडे येऊ देऊ आणि त्यानंतर त्या फुटप्रिंट पासून आपण सेलिंगचा प्लॅन करू. आता आपण मार्क करूया ही वाली फुटप्रिंट या पद्धतीने, आणि ह्या फुटप्रिंटला आपण काय म्हणणार आहे, एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. हा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक कसा आहे, आपल्यासाठी बेरिश आहे. ठीक आहे, आणि आपण ह्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून सेल करून लोला टार्गेट करू. आपण वेट केला की प्राइस अप येईल, बार्सने बाय करणं स्टार्ट केलं. ठीक आहे, हळूहळू प्राइस अप येते आणि प्राइस जेव्हा अप येईल त्यानंतर आपण बघू की मार्केट सर्वात पहिल्यांदा एखादा आयडीएम अचीव करतोय का. प्राइस लोला न ब्रेक करता अप आली आणि अप येऊन प्राइसने काय केलं, आयडीएम अचीव केला. इथे बघितलं तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या वरती जाऊन प्राइस खाली आली आणि त्यानंतर क्लोज झाली. ठीक आहे, आता एक तासाच्या टाइम फ्रेमच्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक वरती एंट्री घेतली जाते 5 मिनिटाच्या कॅरेक्टर चेंज वरती, जे आपण एक एक स्टेप पुढे बघणार आहे. सध्या आपण फुटप्रिंट शिकत आहे, एकदम सगळ्या काही गोष्टी आपण नाही शिकत. आयडिया अचीव झाला म्हटल्यानंतर आता खाली तयार होईल एक व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची जागा प्लेस झाली आणि 50% खाली पुन्हा प्राइसला पाठवलं. याच्या 50% रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या 50% एरियाच्या वरती कॅन्डल क्लोज झाली का नाही झाली, म्हणजे आपण आता सेलिंगचा प्लॅन करू शकतोय. हायच्या अबो आपला स्टॉप लॉस ठेवू शकतोय आणि लोअर लोला आपण टार्गेट करू शकतोय, म्हणजे नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला. ही झाली रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकच्या बेसवरती आपली एंट्री. आणि स्मार्ट मनी जेव्हा अशा पद्धतीने फुटप्रिंट वरती एंटर करतात ना, त्यानंतर आपल्याला एक शार्प मुवमेंट पाहायला भेटते डाऊन साईडला आणि प्राइस लोअर लोला करते पुढे टार्गेट. मित्रांनो, खूप सिंपल सेटअप आहे फुटप्रिंट सोबत. ठीक आहे, आणि तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे जास्तीत जास्त. ट्रेंड ट्रेंड सोबतची फुटप्रिंट आहे आणि जेव्हा अशा गोष्टी आपण मार्क करतो ना, तर ट्रेडिंग खूप इझी होते, खूप म्हणजे खूप इझी होते. आयडीएम झाला म्हणजे लोअर लो सेट झाला. आयडीएमच्या वरती एक फुटप्रिंट आहे ज्यामुळे ट्रेंड इथे कंटिन्यू झाला होता. बस त्या फुटप्रिंट मध्ये अगेन फाईट झाली आणि एक मोठी सेलिंग ओपन झाली. पहा ही बाईंग कशी आणि कम्पेअर सेलिंग कशी आहे. तर आपण काय केलं, स्ट्रक्चर विथ फुटप्रिंट या दोन गोष्टींचा वापर करून एक मुवमेंट कॅच केली. चला अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया. सो फ्रेंड्स, गोल्डचा चार्ट आणि 1 तासाची टाइम फ्रेम. आता इथे स्ट्रक्चर व्यवस्थित पहा. प्राइस इथे ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, हाय अगेन लो, अगेन हाय, अगेन लो. आयडीएम सोबत प्राइस अप जाते, ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते, स्ट्रॉंग मुवमेंट येते, छोटं करेक्शन, अगेन बॉस बनवण्यासाठी जाते, प्राइस ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते, डाऊन येते, अप जाते. पण इथे अप आल्यानंतर हे जे ब्रेकअप स्ट्रक्चर आहे ना, हे कम्प्लीट होत नाही. ठीक आहे, इथे असलेला जो बॉस आहे
हा प्राइस स्वीप करते, म्हणजे हा एक लिक्विडिटीचा पार्ट झाला, ज्याला म्हटलं आता बाय साइड लिक्विडिटी स्वीप होणं, जे आपण पुढे शिकणार आहोत. मग जेव्हा मार्केट एखाद्या बॉसला स्वीप करतं, आपल्याला इथे एक गोष्ट समजली. काय समजली? की ओल्ड हायला ब्रेक करण्यामध्ये बायर सक्सेस झाले नाही. म्हणजे बारमध्ये विकनेस आहे. आणि का विकनेस आली? कारण हायच्या अबोव सेलरने लिमिट्स प्लेस केल्या आणि प्राइसला रिजेक्ट करून डाऊन पाठवलं. मग जेव्हा इथे एक गोष्ट क्लिअर होते आपल्याला, की हाय ब्रेक झाला आणि हाय स्वीप झाला, म्हणजे सेलरमध्ये स्ट्रेंथ आहे आणि सेलरची स्ट्रेंथ ऑलरेडी टॉपवरतीच प्रूव्ह झाली. तर जेव्हा प्राइस डाऊन येईल आणि डाऊन येऊन प्राइस इथे असलेल्या एका हायर लो पॉइंटला ब्रेक करेल आणि त्याच्या खाली प्राइस क्लोज होईल, तर याला म्हटलं जाईल कॅरेक्टर चेंज. कारण मार्केट एका रिझन सोबत खाली येत आहे आणि ते म्हणजे लिक्विडिटीचं रिझन. मार्केट ऑलरेडी प्रूव्ह करत आहे तुम्हाला हाय वरतीच, की बाहेर नाही इंटरेस्टेड, आता बाहेरमध्ये स्ट्रेंथ नाही राहिली आणि सेलरची स्ट्रेंथ हाय वरती वाढली, प्लस सेलरने सेल करून बाहेरच्या लोला ब्रेक करून खाली क्लोजिंग दिली, म्हणजे ट्रेंड डाऊन पडले यार. अचानक बंद झालं यार. चालू आहे रेकॉर्डिंग, परत इथं पॉज करू का? सो फ्रेंड्स, हा गोल्डचा चार्ट, 1 तासांची टाइम फ्रेम. चला स्ट्रक्चरला आपण पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेऊ, ठीक आहे? इथे एक गोष्ट व्यवस्थित पहा, प्राइस कोणत्या ट्रेंडमध्ये आहे. इथे जर बघितलं तर प्राइस ऑलरेडी आपल्याला दिसत आहे, की प्राइस अप येते, डाऊन जाते, अगेन प्राइस अप येते, ठीक आहे. इथे पहा, आयडीएम स्वीप करते, ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते, ट्रेंड अप आहे, ओके. अगेन प्राइस डाऊन येते, करेक्शन येतं, अगेन इम्पल्स, ट्रेंड अप आहे, अगेन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. पण इथे काही गोष्टी बदलतात. गोष्टी काय बदलतात? की प्राइस नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवण्यासाठी जाते, ठीक आहे. आणि जो बॉस आहे ना, तो बॉस कंप्लीट होत नाही, तो होतो स्वीप. म्हणजे मार्केटने एक टाइप मध्ये बॉसची लिक्विडिटी अचीव्ह केली. जसं इथे जर बघितलं तुम्ही मागे, तर प्राइसने काय केलेलं आहे, इथे क्लोजिंग दिली, बरोबर, बारने स्ट्रेंथ प्रूव्ह केली. सेम इकडे क्लोजिंग दिली, बारने स्ट्रेंथ प्रूव्ह केली, बार इथपर्यंत आहे. पण आता ह्या पर्टिक्युलर पॉइंट वरती काय होत आहे, बायर्स बाय तर करतात इथून, प्राइस अप पण जाते, पण हायच्या वरती आल्यानंतर सेलर बायरला क्लोजिंग करू देत नाही आणि सेलर मोठ्या क्वांटिटीने इथे सेल करून प्राइसला खाली पाठवतात आणि बायरच्या बाइंग एरियाला ब्रेक करतात. जेव्हा मार्केट एखादी बाय साइड लिक्विडिटी अचीव्ह करतं, जे आपण थोडंसं पुढे शिकणार आहे, बॉस स्वीप होणं, बाय साइड, सेल साइड, सगळ्या काही गोष्टी आहे, ठीक आहे. मार्केटने बॉस कंप्लीट नाही केला, बॉस अपूर्ण राहिला, का तर सेलरचा मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल ऑर्डर ओपन करणं हायच्या वरती, आणि जशा मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल ऑर्डर ओपन होतात, प्राइस स्ट्रॉंगली डाऊन येते आणि डाऊन येऊन प्राइस काय करते, बायरच्या त्या बाईंगच्या लो पॉइंटला करते ब्रेक आणि लो पॉइंटला ब्रेक करून इथे मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट होतं. कारण सेलरने टॉपवरती त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह केली आणि प्रूव्ह करून सेलरने बायरच्या एका हायर लो पॉइंटला ब्रेक केलं आणि त्याच्या अगेन्स्ट लोअर लो पॉइंट बनवला. ट्रेंड डाऊन झाला. जिथे प्राइस या पद्धतीने अप चालली होती, हाय ब्रेक करणं, अगेन प्राइस डाऊन होणं, हाय ब्रेक करणं, अगेन प्राइस डाऊन आली, हाय ब्रेक करणं. आता प्राइस डाऊन आली, बारने बाय केलं, पण हायच्या नेर सेलरने सेल करून प्राइसला खाली पाठवलं आणि या हायर लो पॉइंटला ब्रेक केलं. इकडे सेफ होता, इकडे सेफ राहिला होता, जेव्हा प्राइस खाली आली हा सेफ होता, त्यानंतर प्राइस अप गेली, अगेन प्राइस खाली आली, हा सेफ होता. पण इथे गोष्ट बदलली आणि ती आपल्याला इथे दिसत आहे, की प्राइस जेव्हा अप येत होती, त्यानंतर प्राइस नेहमी स्ट्रक्चर काय करायची, ब्रेक करायची, अप येऊन नेहमी प्राइस स्ट्रक्चर ब्रेक करायचे. अगेन प्राइस अप आली, बारने बाय केलं, पण स्ट्रक्चर ब्रेक नाही झालं. स्ट्रक्चर इथे ब्रेक होण्या अगोदर सेलरने सेल केलं आणि हाय पासूनच मागच्या हायर लोला ब्रेक केलं, कॅरेक्टर चेंज. म्हणजे ट्रेंड डाऊन झाला, प्राइस अप केली, मोठ्या क्वांटिटीची ऑर्डर फिल करून प्राइस खाली आली आणि प्राइस खाली येऊन काय करते, इथे बनवते एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता समजलं, ट्रेंड चेंज झाला प्लस ब्रेकऑफ स्ट्रक्चर पण झालं. सेलिंग करण्या अगोदर आपण आयडीएम बघूया. आयडीएम कुठे आहे,
खूप सिंपल आहे. कुठे आयडियम दिसतोय? इम्पल्स करेक्शन, इम्पल्स बिलकुल नाही. मी म्हटलं लो स्वीप जरा पण हायपर्यंत गेलीच नाही प्राइस, तर ही इम्पल्स आहे पूर्ण. मग पहा, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स. तर मित्रांनो, ही जागा आपल्यासाठी असेल एक आयडियम. इकडे जर बघितलं आयडियमच्या ह्या जागेवरती कुठे फुटप्रिंट आहे का? तर आता फुटप्रिंट म्हणून आपल्याला काय पाहायला भेटतंय? स्ट्रॉंग सेलिंग. सेलिंगच्या अगोदर एक अशी कॅन्डल जिच्यामध्ये विक आहे आणि बॉडी छोटी आहे. ठीक आहे. सेम इकडे बॉडी छोटी आहे, विक मोठा आहे. मग हा जो विक आहे ना, हा आपल्यासाठी एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक सारखं काम करेल. हा झाला एक रिजेक्शन ओबी. प्लस हा वीक सुद्धा आपण पकडणार, बोथ वीक एकत्र येत आहे, तर एक रिजेक्शन आहे. आणि ह्या रिजेक्शन मध्ये सेलरने त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह केलेली या वीक मध्ये. मग प्राइस अप आल्यानंतर आयडीएमच्या वरती वीक पासून सेल करेल. आणि बस आपल्याकडे आता फुटप्रिंट सध्या तीच आहे. आपण इथे कुठे सेल करू शकत नाही. एखादा व्यक्ती म्हणे ह्या कॅन्डल मध्ये पण वीक आहे, पण आयडीएम नाही ना मार्केटकडे. आयडीएम हवाय आपल्याला सेल करण्या अगोदर. मग अशा केसमध्ये आपण वेट करू की प्राइस अप येईल. इथून आपण 50% पासून सेलिंग प्लॅन करू. याच्या अबो आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट खाली असेल लोअर लो. आपण वेट केला की प्राइस पहिल्यांदा अप येईल. प्राइस अप आल्यानंतर एक आयडियम अचीव करेल आणि आयडियम अचीव झाल्यानंतर मार्केटकडे लोअर लो सेट होईल, म्हणजे एक नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चरची जागा. जोपर्यंत ब्रेकऑफ स्ट्रक्चरसाठी जागा भेटत नाहीये तोपर्यंत प्राइस आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी देत नाही. प्राइसने आयडियम अचीव केला, प्राइस रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकला टॅप झाली, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकला टॅप होऊन प्राइस रिजेक्ट पण झाली आणि टार्गेट आपल्याकडे असेल हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, हे इक्वल लो जे मार्केटने होल्ड केलेले खाली. खूप सिंपल. प्राइस रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून रिजेक्ट होते आयडियम नंतर आणि प्राइस आपल्याला अशा केसमध्ये टार्गेट काय देते? खाली असलेला मागील लोअर लो, म्हणजे आपण टार्गेट करतो तयार होणारा नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला. आणि जस्ट तुम्ही ते पाहू शकतात, प्राइस आयडियम नंतर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकला टॅप करते आणि पूर्ण ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची मुवमेंट कंप्लीट होते. स्मार्ट मनी स्ट्रक्चर सोबत असं काम करते. स्ट्रक्चरच्या हिडन गोष्टी समजून घेणं म्हणजे स्मार्ट मनी सारखं ट्रेड करणं. आणि हे जे पेंडिंग ऑर्डर स्ट्रक्चर या त्या गोष्टी आहे जे आपल्याला सांगतात की मोठे लोक कोणत्या डायरेक्शन मध्ये इंटरेस्टेड आहे आणि कुठून इंटरेस्टेड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मोस्टली रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक हे तेव्हाच बनतात जेव्हा प्राइस रिजेक्ट होते चांगल्या एरियावरती. ठीक आहे. आणि एवढा सगळं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसत असेल की प्राइस कशी रिजेक्ट होत आहे बॉस स्वीप करून, म्हणजे लिक्विडेशन ऑर्डर ब्लॉक आहे हा एक. ठीक आहे. इथे पहा, एक ब्रेकआउट स्ट्रक्चर कंप्लीट झालं, बुलिश आयडियम अचीव झाला. ठीक आहे. इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर कंप्लीट, देन आयडियम अचीव, अगेन प्राइस अप, नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर, ट्रेंड अप चालू आहे. अगेन प्राइस काय करते? स्ट्रक्चरला ब्रेक आणि पुन्हा प्राइसचं एक नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर. ट्रेंड बुलिश आहे पूर्णपणे. प्राइस हायला ब्रेक करत हायर हायचं फॉर्मेशन क्रिएट करत आहे. प्राइस अप गेली, थोडीशी डाऊन आली, अगेन अप चालली होती आणि ती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट होणारच होतं. तर बॉस झाला स्वीप, म्हणजे लिक्विडेशन. ओके. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय झालं? स्वीप झालं. ते एक टाईपची मार्केटने काय केली? लिक्विडिटी अचीव केली. जेव्हा प्राइस प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन अचानक रिटर्न येते तर व्यवस्थित पहा, बाईंग इथून झालेली. ओके. ह्या बाईंगच्या लोच्या खाली मार्केटचा ट्रेंड पण शिफ्ट होईल, ज्याला म्हटलं येईल चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर होणं म्हणजे ट्रेंड बदलणं. वेट करूया की प्राइस कॅरेक्टर चेंज करेल, म्हणजे प्राइस ट्रेंडला बदलवन. सध्या ट्रेंड बदलला नाही कारण कॅन्डल अजून क्लोज नाहीये. ठीक आहे. जस्ट प्राइस डाऊन गेली होती, अप आली. आपण वेट करू की प्राइस पूर्णपणे चांगली क्लोजिंग देईल. आणि आता पहा, लोच्या पण खाली प्राइस गेली, म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड बदलला. वेट करू की मार्केट एक आयडियम अचीव करेल, प्राइस अप येते,
अप आल्यानंतर पहा, आता ह्या कॅन्डलच्या आतमध्ये सगळ्या कॅन्डल्स आहे, म्हणजे आयडियम नाही होऊ शकत इथे. आणि प्राइस पुन्हा डाऊन येते, विदाऊट आयडियम बनवते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, विदाऊट आयडियम प्राइसने एक बॉस बनवला बेरिश, ट्रेंड डाऊन आहे. डाऊन ट्रेंड मध्ये आता आपल्याला भेटली इंड्युसमेंट, एक आयडियम. खूप लोक काय मिस्टेक करतात माहिती आहे, स्ट्रॉंग सेलिंग आहे, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक शिकले, इथून मार्किंग करतात. आणि या मार्किंग वरती हे काय करतात, असा सेलचा प्लॅन करतात, स्टॉप लॉस ठेवतात आणि टार्गेट ठेवतात. पण आयडियम नाही यांच्याकडे, आयडियम इथे. आणि आपण आयडियमच्या वरती बघू, इथे पहा तुम्ही व्यवस्थित किती क्लीन वीक आहे. आपण इथून प्लॅन करू सेलचा. एक प्रोफेशनल स्मार्ट मनी ट्रेडर आयडियमच्या वरती असलेल्या फुटप्रिंट पासून काय करत आहे, सेलचा प्लॅन करतो या पद्धतीने, आणि टार्गेट असं खाली लोला करतो. आर पा. आणि एक नॉर्मल ट्रेडर अशा पद्धतीचे ट्रेड करतो, ज्याला स्मार्ट मनीचं पूर्ण नॉलेज नाही. प्राइस अप येण्याचा वेट करू. प्राइस अप आल्यानंतर नॉर्मल जे काही ट्रेडर्स आहे अर्धवट नॉलेज घेऊन बसलेले, ते लोक अशा पद्धतीने काय करतात, सेल करतात. इथून त्यांची एंट्री ऍक्टिव्ह झाली, ठीक आहे, रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक वरती. पण ही एंट्री आपण घेऊ शकत नाही, कारण मार्केटकडे इकडे खाली कुठेही आयडियम नव्हता. म्हणून प्राइस थोडीफार मूव्ह होईल, पण त्यांना स्टॉप आउट करून टाकल. थोडीफार मूव्ह झाली आहे का स्ट्रेंथ, बिलकुल स्ट्रेंथ नाहीये मार्केटमध्ये. आली प्राइस, स्टॉप लॉस हिट. मग लोक म्हणतात आम्ही स्मार्ट मनी शिकलो पण लॉस होतोय. रिझन हे आहे लॉस होण्याचं, विदाऊट आयडियम तुम्ही रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक मार्क केला, ठीक आहे. पण एक स्मार्ट मनी ट्रेडर वेट करतो, आत्ता कुठेतरी आयडियम अचीव्ह झालेला आहे, ठीक आहे. आणि आयडियम अचीव्ह झाला म्हणजे नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे तयार होईल लोअर लोच्या खाली, आणि ह्या पॉइंटला टार्गेट करायचं आहे. एक स्मार्ट मनी ट्रेडर लोअर लो साठी वेट करतो. आयडियम झाल्यानंतर प्राइस डाऊन आली, पण लोअर लोला प्राइसने ब्रेक केला, आणि प्राइस करणार पण नाही, कारण फुटप्रिंट नाहीच इथे कुठे स्ट्रक्चरमध्ये. स्मार्ट मनी ट्रेडर वेट करेल की प्राइस अबो येईल, आणि अबो आल्यानंतर त्याला रिजेक्शन ओबी पासून एक चांगली एंट्री भेटेल, बिकॉज आयडियम झाला. आता इथे काही चेंजेस होणार नाही, बिकॉज ही इंटरनल मुवमेंट चालू आहे मार्केटची पूर्णपणे. आणि आपण इंटरनल मध्ये छोटाले ट्रेड्स नाही करत. आपल्याला ट्रेड हा कसा करायचा आहे, एक्सटर्नल बेसवरती ट्रेड करायचा आहे, ठीक आहे. आणि सध्या एक्सटर्नल बेस ट्रेड नाहीये. प्राइस अप आली, आता प्राइस एंटर झाली आपल्या एरियामध्ये, ठीक आहे. आणि आता आपली एंट्री इथून ट्रिगर झाली, एक लिक्विडेशन आपण टार्गेट ठेवू शकतोय. आणि आत्ताची कॅन्डल पहा तुम्ही, प्युअर स्मार्ट मनी, प्युअर अल्गोरिथम. जस्ट कॅन्डल वॉच करा की प्राइस वन साइड 50% पासून ड्रॉप करते, 600 पिप्सच्या आसपास मुवमेंट, ठीक आहे. हा स्टॉप लॉस 100 पिपचा होता. लोअर टाइम फ्रेम मध्ये आपण ह्या एंट्रीज पकडू शकतोय, जेव्हा आपण रिफायनमेंट वगैरे शिकू, हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेमची मॅपिंग शिकू. पण तुमच्याकडे स्ट्रक्चर जर क्लीन असेल ना, तर तुम्ही अशा मुवमेंट्स इझिली डेलीच्या डेली पकडू शकताय. सो रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. रिपीट हा व्हिडिओ पुन्हा पहा, आणि स्ट्रक्चर सोबत सगळ्या फुटप्रिंट आपल्याला पाहिजे. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल, तुम्हाला गोष्टी समजल्या असेल, तर नक्की कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि प्लीज व्हिडिओला मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही व्हिडिओला शेअर केला, चांगला प्रतिसाद असला, तर पुढील जे काही ऑर्डर ब्लॉक बाकी आहे त्यांना मी सर्वांना कंबाईन करून एकच व्हिडिओ बनवल, जी खूप मोठी असेल, की जेणेकरून तुम्हाला शिकणंही इझी होईल आणि कमी टायमामध्ये तुम्हाला शिकता येईल.